नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत या मालिकेतला हा आपला चौथा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत बखर म्हणजे नेमकं काय. खरं तर हा विषय घेण्याचं कारण असं आहे की इथून पुढच्या भागामध्ये आपण एकेका बखरीची माहिती घेणार आहोत. आपण प्रत्येक बखरीचा स्वतंत्रपणे रिव्ह्यू करणार आहोत. ती बखर खरी का खोटी, ती बखर विश्वसनीय आहे का नाही, ती बखरचं वाङ्मयीन मूल्य किती आहे, किंवा त्या बकरीबद्दल जे आक्षेप घेतले जातात ते आक्षेप खरे आहेत का खोटे आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण शहानिशा करणार आहोत पुढच्या भागांमध्ये एक एक बकरीचा विषय घेऊन. पण त्याच्या आधी प्रश्न असा उपस्थित होतो की बखर म्हणजे काय हे मला नेमकेपणाने समजलं आहे का. आपल्यापैकी कित्येक लोकांना बखर हा काय प्रकार आहे आणि त्या प्रकारावर आक्षेप का घेतला जातो, त्या प्रकारावर विश्वास का दाखवला जात नाही, का परकीय इतिहासकार असं म्हणतात की मराठ्यांच्या बकरींना आम्ही ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ मानत नाही, आणि का भारतीय इतिहासकार किंवा मराठी इतिहासकार त्यात असं म्हणतात की आम्ही आमच्या बकरी प्रमाण मानून चालणार, बकरीमध्ये जे लिहिलं आहे ते आम्हाच वंदनीय आहे, परकीय इतिहासकार म्हणतात म्हणून आम्ही आमच्या बकरी नाकारणार नाही. मग हा वाद काय आहे, या बकरी काय आहेत, बकरी एक वाङ्मयीन प्रकार आहेत का बकरी या ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आहेत, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. बकरींबद्दल जे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये संशय निर्माण होतात त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. सुरुवात करूयात बकरींविषयी जाणून घेण्यापासून. बकरींचा आपल्या आयुष्यामध्ये संबंध येतो केव्हा, म्हणजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये बकरीचा संबंध येतो केव्हा, तेव्हा जेव्हा एखादा माणूस आपल्याला बकरीचा संदर्भ देतो. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्याच आस्थेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपल्या सर्वांनाच बोलायला खूप आवडतं. आपल्या प्रत्येकाचीच या दोन गोष्टींबद्दल स्वतःची मतं आहेत. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं मत खरं आहे, त्याच्यामध्ये मी ज्या संघटनेला मानतो त्या संघटनेचं मत खरं आहे, मी ज्या धर्माला जातीला मानतो त्या धर्माचं जातीचं मत खरं आहे. असं प्रत्येकाचं आपापलं मत खरं आहे, आणि आपलं मत खरं आहे हे पटवून देण्यासाठी आपण समोरच्याला कोणत्या ना कोणत्या संदर्भ ग्रंथाचा आधार देत असतो, आणि बहुतांश वेळा हे संदर्भ ग्रंथ असतात बकरी. मग ही बखर जिचा आधार दिला जातो ती बखर कुठल्या काळात लिहिली गेली, त्या बकरीचा अर्थ काय आहे, त्या बकरीचा लेखन प्रकार कुठला आहे, ती बखर लिहिली गेली ती विश्वसनीय किती आहे, या गोष्टींचा आपण विचार करत नाही, किंवा आपण या गोष्टीच्या खोलात पण जात नाही विचार करायचा, कारण आपल्याला कधी गरज वाटत नाही तेवढा खोलात जाऊन विचार करायची. त्याच्यामुळे एखाद्या स्वार्थी माणसाचं जो शिवाजी महाराजांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करत असतो त्याचं फावतं, कारण त्याला माहीत आहे की आपण बकरींचा अभ्यासच करत नाही, बखर म्हणजे काय हे या समाजामध्ये बहुतेक लोकांना माहीतच नाही. त्यामुळे कोणी जर का माझ्या बोलण्यावर आक्षेप घेतला तर मी काय करतो, त्याला लगेच एक बकरीचं लेबल लावतो किंवा बकरीचा एक रेफरन्स सांगतो की या बकरीमध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. समोरच्या माणसाची बोलती लगेच बंद होते, कारण समोरच्या माणसाला वाटतं की बखर म्हणजे अरे बापरे, बखर म्हणजेच मराठ्यांचा इतिहास आहे, आणि बकरीमध्ये लिहिलं आहे म्हणजे ते काही ब्रह्मवाक्य झालं की आता ते बदलता येणार नाही मराठ्यांच्या इतिहासाबद्दल. हे जे काही बकरीबद्दल गैरसमज पसरलेले आहेत ते दूर होणं गरजेचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांवर ज्या बकरी लिहिल्या गेल्या त्या बकरींचा अभ्यास करण्याच्या आधी, त्या प्रत्येक बकरीचा रिव्ह्यू घेण्याच्या आधी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बखर काय आहे, आणि बकरीवर विश्वास ठेवावा का न ठेवावा, बकरीचं नेमकं स्वरूप काय आहे, बकरींचा नेमका प्रकार काय आहे, याची मी माझ्यासाठी हा विषय समजावून सांगण्यासाठी मी 7 भागांमध्ये विभागणी केलेली आहे की हा जो विषय मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे त्याच्यामध्ये पहिला विषय असणार आहे की पहिला जो भाग आहे तो आहे प्रस्तावना. त्याच्यामध्ये आपण बखर म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात थोडक्यामध्ये, बकरीची व्याख्या काय आहे ते. दुसरा भाग आहे बकरींचे प्रकार कोणते आहेत, किती आहेत. तिसरा भाग बखर या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, म्हणजे बखर हा शब्द आला कुठून म्हणून. त्याच्यानंतर चौथा भाग आहे की बखर लेखनामागच्या प्रेरणा काय होत्या, म्हणजे ज्या लोकांनी बखर लिहिली त्या लोकांना ती बखर काय कारणाने लिहावीशी वाटली, त्याच्यामागे त्या समाजाची किंवा लेखकाची काय प्रेरणा होती ती बखर लिहिण्याच्या मागे. कारण जोपर्यंत आपल्याला या लिखाणाच्या मागची प्रेरणा समजत नाही, उद्देश समजत नाही, तोपर्यंत हे लिखाण कशासाठी केलं गेलं आहे ते आपल्याला समजणार नाही. म्हणून आपण ते समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे 2 विषय की ज्याच्यावर बकरींच्या बाबतीमध्ये वाद होतात. पहिला मुद्दा म्हणजे बकरीचं ऐतिहासिक आणि वाङ्मयीन मूल्य काय आहे, म्हणजे बखर ही ऐतिहासिक ग्रंथ आहे का बखर हा एक सांस्कृतिक वाङ्मयीन प्रकार आहे मराठी भाषेतला. आणि जर बकरीला मी ऐतिहासिक ग्रंथ म्हटलं तर किती प्रमाणामध्ये बकरीला मी ऐतिहासिक ग्रंथ म्हणू शकतो, 100%, 80%, 90%, किती प्रमाणामध्ये. आणि जर बकरीला मी एक मराठी वाङ्मयाचा प्रकार म्हणत असेल तर मग मराठी वाङ्मयाची जी काही वैशिष्ट्ये आहेत
ती वैशिष्ट्ये त्या बकरीमध्ये आहेत काय? कारण कोणत्याही प्रकाराला जर आपण लेखन प्रकाराला आपण साहित्याचा प्रकार किंवा त्या भाषेच्या वाङ्मयाचा प्रकार म्हणत असू तर त्या भाषेची काही वैशिष्ट्य किंवा भाषेच्या वाङ्मयाची काही वैशिष्ट्य त्या लेखन प्रकारामध्ये असणं गरजेचं आहे. आपण ते तपासून पाहणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा एक आहे की बकरींची विश्वसनीयता, म्हणजे बकरी खरोखर किती विश्वसनीय आहेत. परकीय इतिहासकार असं म्हणतात की आम्ही मराठ्यांच्या बकरीवर विश्वास ठेवणार नाही, त्याच्यामध्ये लिहिले म्हणून ती गोष्ट आम्ही सत्य मानणार नाही, कारण बकरी या सांगोवांगीच्या गोष्टीवर आधारलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पुराव्यांची कमतरता आहे. इतिहास लेखनाच्या नियमाला धरून त्या बकरी लिहिल्या गेलेल्या नाही आहेत असं परकीय इतिहासकारांचं म्हणणं आहे. म्हणजे परकीय इतिहासकार म्हणजे माझ्या लेखी मराठी सोडून दुसऱ्या भाषेमध्ये लिहिणारे इतिहासकार, त्यांचं असं म्हणणं असतं. दुसऱ्या बाजूला मराठी इतिहासकारांचं असं म्हणणं असतं की बकरींमध्ये इतिहासाचा अंश जरी कमी असला तरी बकरींचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे इतिहास संशोधनामध्ये, त्यामुळे बकरी त्या नाकारता येणार नाही. तर हा विषय नेमका काय आहे आणि बकरींची विश्वसनीयता नेमकी किती आहे ते आपण 6व्या भागामध्ये समजून घेणार आहोत. आणि 7व्या भागामध्ये थोडक्यामध्ये आपण सारांश की आजच्या ज्या आपल्या व्हिडिओचा बोलण्याचा निघेल तो सारांश थोडक्यामध्ये सांगणार आहोत. चला मग सुरुवात करूयात आपण पहिल्या भागापासून. पहिला जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो मुद्दा म्हणजे बखर म्हणजे काय. बखर म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला कोणीही विचारला तर तुम्ही त्याला सोप्या भाषेमध्ये सांगू शकता की इतिहासावर आधारित ऐतिहासिक घटनांचं वर्णन करणाऱ्या मराठी वाङ्मय प्रकाराला बखर असं म्हणतात. म्हणजे बखर हा काय प्रकार आहे की इतिहासाचं वर्णन करणारा, इतिहासापासून प्रेरणा घेतलेला, थोडीफार राजकीय दृष्टी माहिती देणारा किंवा ऐतिहासिक पुरुषांची माहिती देणारा, ऐतिहासिक घडामोडींची माहिती देणारा एक लेखन प्रकार जो अंदाजे 15व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत प्रचलित होता. बऱ्यापैकी समाजामध्ये त्यामध्ये लिखाण होत होतं या प्रकारामध्ये. या प्रकाराला, लेखन प्रकाराला आपण बखर असं म्हणू शकतो. ही बखरीची व्याख्या आहे, वाङ्मयीन व्याख्या आहे. आता बखर संदर्भ ग्रंथ आहे का, ऐतिहासिक ग्रंथ आहे का नाही आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू. मग बखरींचं महत्त्व एवढं का आहे, म्हणजे मराठा इतिहासामध्ये किंवा मराठ्यांच्या वाङ्मयीन साहित्य प्रकारामध्ये बकरींना महत्त्व काय. बकरींना महत्त्व अशासाठी आहे की मराठ्यांच्या इतिहासाचे जे संदर्भ किंवा संसाधनं आज आपल्याला उपलब्ध आहेत वाचण्यासाठी, ती मुख्यतः बकरींच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. जर बकरींना आपण वगळलं मराठा इतिहासाच्या संसाधनांमधून तर लिखित स्वरूपामध्ये आपल्याला फार कमी संसाधनं उपलब्ध राहणार आहेत बकरीची सांगण्यासाठी, इतिहास सांगण्यासाठी मराठ्यांची. त्यामुळे बखर वगळून मराठ्यांचा इतिहास सांगता येणार नाही. म्हणून बकरीला मराठ्यांच्या इतिहासामध्ये आणि वाङ्मयामध्ये देखील फार महत्त्व आहे. दुसरी गोष्ट जर हे ऐतिहासिक महत्त्व झालं, दुसरी गोष्ट जर आपण वाङ्मयीनदृष्ट्या बघितलं तर बकरीची जी लिखाणशैली आहे ती स्वतःचीच एक स्वतंत्र लिखाणशैली आहे. आणि त्या लिखाणशैलीने सध्याच्या काळामध्ये पण ज्या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जातात मराठी भाषेमध्ये सध्याच्या काळामध्ये पण जे ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जातात मराठी भाषेमध्ये, त्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये पण या बकरींनी फार मोठा प्रभाव सोडलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या कादंबऱ्या वाचतो त्या कादंबरीचं जर आपण लिखाण बघितलं, त्या लिखाणाचा एक बाज बघितला, त्या लिखाणाचं एक स्वरूप बघितलं, त्या लिखाणाची एक भाषा बघितली, तर मराठीमध्ये लिहिले जाणाऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्या, ऐतिहासिक ग्रंथ आजच्या काळात पण लिखाणाची शैली आणि बाज कुठेतरी बकरीचा उचलतात, बकरींचा त्यांच्यावर प्रभाव आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे बकरी ज्या स्वरूपात लिहिल्या गेल्या त्या स्वरूपात जरी जिवंत नसतील तरी आजच्या ऐतिहासिक ग्रंथांना प्रेरणा बकरी देत असतात. आणि त्या ऐतिहासिक ग्रंथांच्या रूपामध्ये, आत्म्यामध्ये कुठेतरी बकरीचा देखील एक आत्मा सामावलेला असतो. त्यामुळे बखर हा वाङ्मयीन प्रकार, जो लेखन प्रकार आहे तो मराठी वाङ्मयांमध्ये फार महत्त्वाचा आहे. आणि आपण त्याच्याबद्दल, मराठी माणसाने आपण त्याच्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. जरी परकीय माणसं त्याच्याबद्दल काही बोलत असतील किंवा परकीय लेखक, अमराठी लेखक बकरींबद्दल स्वतःचे आक्षेप नोंदवत असतील, त्यांचे आक्षेप त्यांच्या जागी जरी बरोबर असले तरी देखील एक मराठी वाङ्मयीन प्रकार म्हणून बकरीने मराठी वाङ्मय संपन्न केलेला आहे. आणि माझे देखील म्हणजे प्रांजळपणे नमूद करायला काही हरकत नाही की जेव्हा मी इतिहास संशोधनाला सुरुवात केली त्यावेळेला मला मराठी संसाधनं फारशी वाचायला मिळाली नाहीत. त्यावेळेला मला परकीय संसाधनं जास्त वाचायला मिळाली, कारण ती इंग्रजी भाषेमध्ये होती आणि सहज उपलब्ध होती. त्यामुळे परकीय संसाधनांच्या विचाराने आणि परकीय अमराठी इतिहासकारांच्या विचाराने मी स्वतः देखील असं मानून चाललो होतो की बकरी ह्या वाया गेलेल्या आहेत, त्या टाकाऊ आहेत, निष्फळ आहेत, त्यांच्यामध्ये कामाची कोणतीही गोष्ट आढळत नाही, त्यांचं काही महत्त्व नाही आहे. आणि
कोणत्याही प्रकारचं लिखाणाचं कौशल्य नसलेल्या, ऐतिहासिक लिखाणाचं कौशल्य नसलेल्या व्यक्तींनी त्या फक्त पगारी किंवा पैसे कमवण्यासाठी बकरी लिहिलेल्या आहेत, असा माझा स्वतःचा देखील समज झाला होता सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा मी नवीन होतो इतिहास संशोधनाच्या कामामध्ये तेव्हा. पण नंतर पुढे जाऊन जेव्हा मी वेगळ्या अर्थाने या गोष्टीचा विचार करायला लागलो, तेव्हा मला कळलं की हे सगळे आक्षेप जरी परकीय इतिहासकार, अमराठी इतिहासकार बकरींबद्दल सांगत असतील, ते त्यांच्या जागी त्यांच्या दृष्टीने बरोबर असले तरी एक मराठी वाङ्मय प्रकार म्हणून आपण बकरीला नाकारू शकत नाही. बकरीचं स्वतःचं एक महत्त्व आहे, बकरीचं स्वतःचं एक सौंदर्य आहे. बकरीने स्वतःमध्येच आपल्या मराठी भाषेला एक आधार दिलेला आहे, जसं मी म्हणतो तसं, किंवा मराठी भाषा संपन्न केलेली आहे. बकरी लिहिण्यामागे बखरकारांचे उद्देश वेगळे वेगळे आहेत. इतिहास लिहिणं हा त्यांचा उद्देश कमी असला तरी बाकी ज्या उद्देशाने त्यांनी बकरी लिहिलेल्या आहेत तो उद्देश मोठ्या प्रमाणात सफल झालेला आपल्याला आढळून येतो. त्यामुळे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून जरी आपण बकरींना तेवढं स्थान देऊ शकत नसलो तरी पण बकरींचं स्वतःचं असं एक स्थान मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुद्धा आहे आणि मराठी वाङ्मयामध्ये देखील आहे, आणि ते स्थान सहजासहजी नाकारता येण्यासारखं नाही आहे. ही झाली प्रस्तावना बकरींबद्दल. आणि याच गोष्टीचा विचार करून याच्यामध्ये एका वाक्यामध्ये जर आपल्याला बकरींबद्दल बोलायचं असेल तर बखर ग्रंथ म्हणजे मराठेशाहीच्या तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप होत, असं डॉक्टर रवी हिरवाडकर यांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे. काय म्हणतात ते, की बखर ग्रंथ म्हणजे मराठेशाहीच्या तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप होत. म्हणजे बखर ग्रंथांना, मगाशी मी जे म्हणलं तेच, की बखर ग्रंथांना मराठ्यांच्या इतिहासामधून जर वगळून टाकलं आणि विचारातच घ्यायचं नाही म्हटलं किंवा मराठ्यांच्या वाङ्मयीन लेखन प्रकारामधून बकरीला काढून टाकलं तर मग मराठ्यांचा इतिहास सांगायला शिल्लकच राहणार नाही काही. मराठ्यांचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्याची आणि तो तेजस्वीपणे ओजस्वीपणे सांगण्याची कामगिरी जर कुठल्या लेखन प्रकाराने बजावली असेल तर ती बकरीने बजावलेली आहे. हे बकरीचं एक सारांश आणि थोडक्यामध्ये महत्त्व आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलूयात की बकरींचे प्रकार कोणते कोणते आहेत. म्हणजे जर एखादी बकर तुम्हाला वाचायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या बकरीचा उल्लेख केला तर तुम्हाला ती बकर ही कोणत्या प्रकारामध्ये मोडते हे सांगता आलं पाहिजे. तर जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे विस्ताराने, इथे थोडक्यामध्ये सांगतो की बकरीचे कालानुसार 3 प्रकार पडतात. म्हणजे बकर कोणत्या काळामध्ये लिहिली गेली यानुसार त्या बकरीचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शिवपूर्वकालीन बकरी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी ज्या बकरी लिहिल्या गेल्यात त्यांना शिवपूर्वकालीन बकरी म्हणतात. त्यानंतर शिवकालीन बकरी, म्हणजे शिवजन्माच्या 100-50 वर्ष मागे पुढे ज्या बकरी लिहिल्या गेल्यात त्यांना शिवकालीन बकरी म्हणतात. त्यानंतर पेशवेकालीन बकरी हा तिसरा प्रकार आहे. पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा कालावधीमध्ये ज्या बकरी लिहिल्या गेल्या त्यांना पेशवेकालीन बकरी म्हणतात. मग एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखाद्या बकरीचं नाव सांगितलं किंवा तुमच्या कानावर पडलं तर ती बकर कोणत्या कालखंडातली आहे हे तुम्हाला तिचं नाव कळल्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर पुढे जे बकरींचे प्रकार पाडले जातात ते प्रकार बकरींचे जो लेखन, बकर ज्या लेखन प्रकारामध्ये लिहिली जाते ते जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारावरून आपण बकरींचे वेगळे वेगळे प्रकार पाडू शकतो, वर्गीकरण करू शकतो. ते जे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे की चरित्रात्मक बकर, म्हणजे कोणाचं तरी चरित्र सांगण्यासाठी जी बकर लिहिली गेलेली आहे तिला म्हणतात चरित्रात्मक बकर. उदाहरण द्यायचं म्हणलं तर सभासदाची बकर ही चरित्रात्मक बकर आहे. ही बकर सभासदाने शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्यासाठी लिहिलेली आहे, त्यामुळे ही बकर येते चरित्रात्मक बकर या प्रकारामध्ये. दुसरा बकरीचा प्रकार आहे आत्मचरित्रात्मक बकर, म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःचं चरित्र सांगण्यासाठी किंवा स्वतःची माहिती सांगण्यासाठी एखादं पुस्तक लिहिलेलं असेल तर तिला आपण म्हणू शकतो आत्मचरित्रात्मक बकर. म्हणजे याच्यामध्ये आपण होळकरांची कैफियत म्हणतो किंवा घोरपडे घराण्याची कैफियत म्हणतो. या ज्या गोष्टी आहेत ज्या एखाद्या घराण्याची माहिती सांगतात, एखाद्या व्यक्तीची माहिती सांगतात, त्या बकरी येतात आत्मचरित्रात्मक बकरीमध्ये. पुढचा विषय आहे युद्ध वर्णनात्मक बकर, म्हणजे एखादी बकर एखाद्या युद्धाचं, एखाद्या स्वारीचं वर्णन करण्यासाठी लिहिली असेल तर त्या बकरीला म्हणतात युद्ध वर्णनात्मक बकर. उदाहरण द्यायचं झालं तर भाऊसाहेबाची बकर, पानिपतची बकर, साष्टीच्या लढाईची बकर, या ज्या बकरी आहेत या त्या बकरी युद्धाचं वर्णन करणाऱ्या बकरी आहेत. या प्रामुख्यानं एखादी लढाई कशी झाली, त्या लढाईचे दुष्परिणाम काय झाले, लढाईची तयारी कशी केली गेली, लढाईमध्ये यश अपयश कसं काय मिळालं, कोणते योद्धे लढत होते, ही माहिती आपल्याला युद्ध वर्णनात्मक बकरींमधून मिळते. पुढच्या ज्या 2 बकऱ्या आहेत ती, पुढचा जो प्रकार आहे बकरीचा जे 2 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे कुल वृत्तात्मक बकर. कुल वृत्तात्मक बकर म्हणजे एखाद्या कुळाची माहिती देण्यासाठी जी बकर लिहिली जाते, ज्याच्यामध्ये
समजा भोसले कुळाची बकर, की भोसलेंचा कुळाचा सर्व इतिहास त्या बकरीमध्ये लिहिलेला आहे, तर तिला म्हणतात कुलवृत्तात्मक बकर. आणि शेवटचा जो महत्त्वाचा बकरीचा प्रकार आहे त्याला म्हणतात सांप्रदायिक बकर. सांप्रदायिक बकर म्हणजे काय, की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संप्रदाय, धर्मसंप्रदाय वेगवेगळ्या ठिकाणी नांदत असतात. या धर्मसंप्रदायांनी आपल्या धर्माचा विचार पुढे पोचवण्यासाठी किंवा आपल्या धर्माचे जे गुरु असतील त्या गुरूंचा उपदेश पुढे पोचवण्यासाठी जी पुस्तकं लिहिली, ज्या बकरी लिहिल्या, त्यांना म्हणतात सांप्रदायिक बकर. या सांप्रदायिक बकरी या त्या संप्रदायाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिलेल्या असतात. याच्या व्यतिरिक्त अजून छोटे मोठे प्रमाणामध्ये आपण विचार केला तर शैक्षणिक, भाषांतरित, कुलवर्णनात्मक, पौराणिक असे पण बकरीचे काही उपप्रकार पाडता येतात त्या विषयानुसार, पण ते तितकेसे प्रचलित नाहीत म्हणून आता आपण ते विचारामध्ये घेत नाही आहे. हे सगळं झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो, जर आपण बकरीबद्दल संशोधन करायला लागलो तर प्रश्न उभा राहतो की बकर हा शब्द आला कुठून. म्हणजे ठीक आहे, हा लेखन प्रकार मराठी भाषेमध्ये रूढ आहे, हा लेखन प्रकार विका राजवाडे म्हणतात तसं 2-2.5 हजार वर्षापासून मराठी भाषेमध्ये रूढ आहे. आता याच्याबद्दल थोड्या शंका असल्या किंवा काही लोकांनी आक्षेप घेतले असले तरी पण शिवजन्माच्या बऱ्याच आधी काळापासून म्हणजे जवळजवळ 13व्या शतकापासून तरी बकर हा प्रकार काही ना काही स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये लिहिला जात असावा असं म्हणायला भरपूर जागा आहे आपल्याला. मग या प्रकाराला बकर असं का संबोधलं गेलं, दुसरं का संबोधलं जात नाही, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी, वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत की बकर हा शब्द आला कुठून. सर्वात पहिल्यांदा आपण विका राजवाडेंचं मत विचारात घेऊ. विका राजवाडे असं म्हणतात की बक या मराठी शब्दाचा, या धातूचा बोलणे किंवा बकणे अशा अर्थाने जो अर्थ निघतो त्याच्यातून बकर हा शब्द निर्माण झालेला. पण विका राजवाडे याच्याबरोबर असं पण म्हणतात की मराठ्यांनी बकरी लिहायला सुरुवात ही मुसलमानांच्या तवारिखा बघून केली. म्हणजे मुसलमान पर्शियन भाषेमध्ये ज्या तवारिखा लिहित असत किंवा मुसलमान इतिहासकार किंवा राजे महाराजे तवारिखा लिहित असत वृत्तांत सांगण्यासाठी गोष्टींचा, त्या पाहून मराठ्यांनी आपल्या इतिहासामध्ये तशा प्रकारचं लिखाण प्रकार करायला सुरुवात केली आणि त्याला नाव बखर असं पडलं. मग इथे दोन गोष्टींमध्ये विरोधाभास निर्माण होतो की बक या धातूपासून म्हणजे मूळ संस्कृत ग्रंथापासून जर बकर हा शब्द निर्माण झाला असता तर तो पूर्वपार असला पाहिजे, तो मुसलमानांचं अनुकरण करून किंवा मुसलमानांच्या तवारिखांचं अनुकरण करून निर्माण नाही झाला पाहिजे. आणि जर हजारो मुसलमान आपल्या देशामध्ये होते, त्यानंतर पातशाह्या किंवा आपण ज्यांना म्हणतो पाच पातशाह्या किंवा बादशाह्या, ज्या बहमनी राज्य होती वेगळी वेगळी जी महाराष्ट्रामध्ये नांदत होती, त्यांच्या पदरी जे लेखक होते तवारिखा लिहिणारे पर्शियामध्ये, त्यांचं बघून जर मराठी इतिहासकारांनी बकर लिहायला सुरुवात केली तर मग बकर पूर्वपार लिहिली जात होती किंवा बक या धातूपासून शब्दापासून तिची उत्पत्ती झाली हे म्हणता येणं शक्य होत नाही. या विका राजवाडेंच्या दोन्ही बोलण्यामध्ये एक विरोधाभास निर्माण होतो. त्यामुळे आपण हा मुद्दा बाजूला ठेवूया की विका राजवाडे म्हणतात ते तितकंसं काही पटत नाही की बकर या शब्दाची उत्पत्ती बक या शब्दापासून झाली असली पाहिजे. तर त्यांचं मत झालं जे त्यांनी मांडलं ते. दुसरे इतिहासकार काय म्हणतात, श्री एम नसरुद्दीन खान हे जे इतिहासकार आहेत हैदराबादवरून, यांनी सनपुरीची बकर म्हणून एक बकर प्रसिद्ध केली होती. त्या बकरीमध्ये ते असं म्हणतात की खबर या पर्शियन शब्दाचा वर्ण परिविपर्यास होऊन बकर हा शब्द निर्माण झालेला आहे. म्हणजे पर्शियन भाषेमध्ये माहिती देण्यासाठी खबर हा शब्द वापरला जायचा, तर खबर या शब्दाचा मराठी भाषामध्ये विपर्यास होऊन मराठी भाषेमध्ये बकर हा शब्द अस्तित्वात आला असं एम नसरुद्दीन खान या इतिहासकारांचं म्हणणं आहे, ज्यांनी हैदराबादवरून बकर प्रस्थापित केली आहे. निज कीर्तने हे जे मराठी संशोधक आहे ज्यांचं नाव मी घेतलं मागे तिसऱ्या भागामध्ये घेतलं. निज कीर्तने असं म्हणतात की मुळामध्ये बकर हा शब्दच चुकीने वापरला गेलेला आहे. म्हणजे बकर हा शब्दच गृहीत नाही धरला पाहिला, हा शब्दच चुकीने वापरला गेलेला आहे. त्याच्याऐवजी आपण याला हेमाडपंथी असं म्हणलं पाहिजे. आणि असं म्हणण्यामागं त्यांचं तर्क असा आहे की हेमाडपंथाने त्याच्या शिष्यांना जो उपदेश केला आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे लिखाण करावं किंवा लिखाण लिहून ठेवावं किंवा लिखाण कशा प्रकारे अस्तित्वात यावं इतिहासाबद्दल लिहिताना याचं जे काही मार्गदर्शन केलं, त्याच्यावरून त्याच्या शिष्यांनी या प्रकारे लिखाण प्रकार मराठीमध्ये रूढ केला म्हणून त्याला हेमाडपंथी म्हणावं, बकर म्हणू नये. पण हा पण तर्क तितकासा आपल्या मनाला पटत नाही. एम नसरुद्दीन खान जे म्हणतात ते थोडंफार पटण्यासारखं आहे की खबर या शब्दाचा बकर हा विपर्यास मराठीमध्ये झालेला असू शकतो, कारण पर्शियन आणि मराठी भाषेची त्या काळामध्ये एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली होती. हे जर तुम्हाला युम पठाण यांचं फारसी आणि मराठीचा अनुबंध हे पुस्तक वाचल्यावर समजेल की किती प्रकारे त्या भाषा, कशा प्रकारे त्या भाषा एकमेकांमध्ये मिसळल्या गेल्या होत्या समाज जीवनामध्ये. त्यामुळे ती गोष्ट विचार करता येऊ शकते की खबर या शब्दापासून बकर होऊ शकतं.
पण हे दोन मुद्दे जे सांगितले आहेत निजे कीर्तने साहेबांनी आणि विकारी राजवाडे साहेबांनी ते मला तितकेसे पटत नाहीत. त्यानंतर शन्ना जोशी या इतिहास संशोधकांनी एक वेगळाच मुद्दा मांडला आहे बखर या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल. ते असं म्हणतात की बखर म्हणजे काय, खबर म्हणजे काय, वार्ता म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचा आपल्याला मिळालेलं एखादं पत्रकार ज्या पद्धतीने बातमी गोळा करतो, बातम्या, त्यामुळे वार्ता गोळा करणारा जो असेल वार्ताकार, त्याला त्या काळामध्ये पत्रकार, बातम्या गोळा करणारा वार्ताकार, वार्ताकारावरून पत्रकार आणि पत्रकाराला बखरकार असं त्या काळामध्ये म्हणत असत. त्यामुळं बखरकार हा त्या काळातला एक प्रकारचा पत्रकार होता असं शन्ना जोशींचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त बखर नावाचा एक कचेरी प्रकार देखील त्यावेळी लिखाणाचा रूढ होता की कचेरीमध्ये एक प्रकारचं लिखाण केलं जायचं, त्याला बखर म्हणायचे. आणि काही बखरींच्या अशा बखरकार जे राजांच्या पदरी कामाला होते त्यांनी जी पत्र लिहिलेली आहेत त्या पत्रांच्या खाली असा उल्लेख केला आहे की शिक्किया साक्षीनशी बखर लिहून पाठवणे, म्हणजे शिक्क्या आणि साक्षीनुसार बखर लिहून आम्हाला पाठवा. म्हणजे मी तुम्हाला पत्र पाठवलं तर त्या पत्राच्या खाली मी असं लिहितो की शिक्का आणि साक्षीनिशी बखर लिहून पाठवा. तर बखर या शब्दाचा अर्थ इथं खबर घेतला तर या वाक्याचा उलगडा होतो की पत्राच्या शेवटी मी असं लिहितो आहे, पत्र ज्याला मी लिहितो आहे त्याला, की तुम्ही काय करा की तुमच्या शिक्के आणि साक्षीसहित मला खबर लिहून परत पाठवा माझ्या पत्राच्या उत्तरासाठी. मग इथे जो बखेर शब्द वापरला आहे त्याच्यावरून शन्ना जोशी असं म्हणतात की हे पत्र लिहिणारे जे लोक होते पत्रकार तेच बखरकार असावेत आणि म्हणून हा बखर हा शब्द रूढ झाला असावा. पण या पत्रामध्ये ह्या गोष्टी लिहिल्यामुळं ही गोष्ट सिद्ध होत नाही की बखर शब्दाची उत्पत्ती इथून झाली किंवा पत्र लिहायला सुरुवात झाली अशा प्रकारे किंवा पत्रामध्ये अशा प्रकारे उल्लेख केल्यामुळं बखर शब्द अस्तित्वात आला. त्याची वेगळी कारणं आहेत. आता पुढे जाऊन अजून एक श्रीरंग कुलकर्णी अजून एक आपल्याला मुद्दा मांडतात किंवा बखर या शब्दाची अजून एक उत्पत्ती सांगतात. ते असं म्हणतात की मराठीमध्ये पूर्वीच्या काळीमध्ये पत्र लिहायच्या आधी क्षेम आणि कुशल अशी 2 वाक्ये लिहिली जायची किंवा असे 2 शब्द लिहिले जायचे. त्याचं कारण असं की पूर्वीच्या काळी पत्र हे सारखं लिहिलं जायचं नाही. लिहिता वाचता देखील फार कमी लोकांना यायचं, सर्वच लोकांना लिहिता वाचता यायचं नाही, त्यामुळे पत्र जास्त लिहिली जात नसत. आणि यदा कदाचित कोणाचं मला पत्र आलंच तर ते काहीतरी दुःखाची बातमी घेऊनच येत असे. त्यामुळे पत्र आलं म्हणून समोरचा माणूस घाबरून जाऊ नये ज्याला पत्र मिळालं तो, म्हणून पत्राच्या सुरुवातीला क्षेम आणि कुशल असं लिहित असत की सर्व काही क्षेम कुशल आहेत, घाबरू नका, दुसऱ्या कोणती तरी गोष्ट बोलण्यासाठी हे पत्र पाठवलेलं आहे. तर क्षेम आणि कुशल याला पर्शियन भाषेमध्ये एक शब्द आहे बिलखैर, म्हणजे पर्शियन भाषेमध्ये काही ठिकाणी असं लिहिलेलं आढळतं काही डॉक्युमेंटमध्ये की त्याला बिलखैर म्हणलेलं आहे. ते बिलखैरचाच अपभ्रंश होऊन बखेर असा शब्द होऊन त्याच्यातून बखर असा शब्द तयार झाला असावा आणि तो चलनात आला असावा, वापरात आला असावा असं श्रीरंग कुलकर्णी म्हणतात. पण याच्यामध्ये काय होतं की फक्त पत्राचं बाह्य रूप आहे, म्हणजे वरती क्षेमकुशल लिहिलं किंवा बिलखैर लिहिलं किंवा बखर जरी लिहिलं तरी पत्राचं एक बाह्य रूप आहे, पत्राचं स्वरूप नाही, हा पत्राचा एक प्रकार नाही, हा लिखाणाचा एक प्रकार नाही. त्याच्यामुळे श्रीरंग कुलकर्णींचं हे मत देखील इतिहासामध्ये तितकंसं मानलं जात नाही. मग याच्या पुढे जाऊन एक गोष्ट असे लोक मानतात की त्या काळी प्रत्येक राजाच्या ठाई किंवा प्रत्येक राजाच्या दरबारी काही चिटणीस लोक असत, काही वाकणीस लोक असत, काही पत्र लिहिणारे लोक असत. ह्या लोकांनी जे काही लिखाण केलं त्याला बखर असं म्हणावं. पण बखर जर आपण पाहिली तर ज्या बखरी आज आपल्याला वाचायला मिळतात त्या फक्त चिटणीस किंवा वाकणीसांनी लिहिलेल्या नाही आहेत. त्यामुळं आपण बखर हा प्रकार किंवा बखर हे नाव त्याच्यामुळे रूढ झालं असं देखील म्हणू शकत नाही. मग आता या गोष्टीचा सारांश काढायचं जर आपण म्हणलं की बाबा बखर हा शब्द आला कुठून, तर हे सगळं वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर एवढ्या सर्व मान्यवरांची मतं ऐकल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की बखर हा शब्द खबर या शब्दाचाच वर्ण विपर्यास होऊन मराठी भाषेमध्ये आलेला असला पाहिजे. कारण खबर या शब्दाचा अर्थ होतो बातमी, वार्ता, कथा जी समोरच्याला कळवायची असते. बखर पण लिहिली जाते. बखर काय असते, बखर एखाद्या इतिहासाची वार्ता असते, एखाद्या इतिहासाची खबर असते, एखाद्या व्यक्तीचं चरित्र असते, म्हणजे त्या व्यक्तीचं महिमा वर्णन करून ती माहिती पुढच्या पिढीला सांगत असते. त्यामुळे खबर या शब्दाचा विपर्यास होऊन मराठीमध्ये बखर हा शब्द आला असावा हे जास्त पटण्यासारखं आहे. त्याच्याबरोबर बखरी ज्या धर्तीवर लिहिल्या जातात तो जो लेखन प्रकार होता तो मुसलमानांचा तवारिखा नावाचा लेखन प्रकार होता. तर तवारिखांच्या धर्तीवर मराठीमध्ये बखरीमध्ये लेखन केलं जाऊ लागलं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बखर या शब्द खबर या शब्दाचा विपर्यास होऊन निर्माण झाला असायला पाहिजे आणि बखर हा लेखन प्रकार तवारिखांपासून स्फूर्ती घेऊन निर्माण झाला असला पाहिजे असं माझं या दोन्हीबद्दलचं मत आहे. आता पुढचा विषय की हे झालं की खबर शब्द आला कुठून आणि बखर लेखन
आलं कुठून, की कुठल्या ग्रंथाचं किंवा कुठल्या प्रकाराचं अनुकरण करून बखर लेखन करायला सुरुवात झाली हे आपण आता पाहिलं. याच्यानंतर हे सगळं ठीक झालं, की खबर शब्द मी पर्शियामधून घेतला, बखर लिखाण करण्यासाठी मी तवारीखांचा आधार घेतला किंवा ते ग्रंथ पाहून मला तसं लिहावंसं वाटू लागलं. पण मुळामध्ये मला बखर लिहिण्याची गरज का पडली, बखर लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली कुठून किंवा बखर लिहिण्याची प्रेरणा माझ्याकडे आली कुठून, एखाद्या माणसाला बखर का लिहावीशी वाटते, बखर लिहिण्यामागे काय प्रेरणा असते. इतिहासामध्ये त्याच्या 3 प्रेरणा सांगितल्या जातात. पहिली प्रेरणा आहे की इतिहासविषयक प्रेरणा, म्हणजे बखर लिहिणाऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला इतिहास लिहायचा असतो, त्याला इतिहास लेखनाची गरज असते किंवा आवड असते किंवा संधी मिळालेली असते, म्हणून इतिहास लेखन करायचं म्हणून ती व्यक्ती बखर लिहिते, याला म्हणतात बखरेमागची इतिहास लेखनाची प्रेरणा. दुसरी जी प्रेरणा आहे ती वीरांच्या पराक्रमाची प्रेरणा, म्हणजे एखाद्या वीराचा मला पराक्रम वर्णन करून सांगायचा आहे, तर तो पराक्रम मी कोणत्या लेखन प्रकारामध्ये वर्णन करून सांगावं, मी कथा लिहावी, कादंबरी लिहावी, पोवाडा लिहावा का बखर लिहावी. तर बखर लिहिणं हे कित्येक इतिहासकारांना किंवा कित्येक लेखकांना त्या काळामध्ये सोपं वाटत होतं किंवा जवळचं वाटत होतं, किंवा वीरांचा पराक्रम वर्णन करण्यासाठी बखर हे एक सार्थक साधन आहे किंवा सार्थक लेखन प्रकार आहे, योग्य लेखन प्रकार आहे असं लेखकांना त्यावेळेला वाटत होतं. त्यामुळे वीरांचा पराक्रम वर्णन करण्यासाठी बखर हा प्रकार चालू झाला असावा असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर धर्मरक्षणाची प्रेरणा, की धर्माचं रक्षण करण्यासाठी बखर लिहायची. धर्माचं रक्षण करण्यासाठी बखर लिहायची म्हणजे काय करायचं, की हिंदूंचं जे काही धर्म आहे, हिंदूंच्या ज्या काही भावना आहेत, हिंदू धर्माचं महत्त्व समोरच्याला पटवून देण्यासाठी किंवा हिंदू धर्माचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जे लिखाण केलं गेलं ते लिखाण बखरींमधून केलं गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, किंवा त्या काळामध्ये धर्म तेवढा महत्त्वाचा होता म्हणून ते लिखाण झालेलं आहे. त्यामुळे असं म्हणतात की बखर लेखनाची प्रेरणा या 3 गोष्टींमधून आलेली असली पाहिजे. इतिहास लेखनाची प्रेरणा, वीर पराक्रमाची प्रेरणा, वीरांचा पराक्रम वर्णन करण्याची प्रेरणा आणि धर्मरक्षणाची प्रेरणा. पण आता या विषयामध्ये तुम्ही थोडा खोला जाऊन अभ्यास केला प्रत्येक प्रकाराचा, तर तुमच्या असं लक्षात येतं की बखर ह्या 3ही प्रेरणांपैकी कुठल्याही एका प्रेरणेमधून लिहिली गेलेली नाही आहे. 3ही प्रेरणा एकत्र आहेत आणि या 3ही प्रेरणा नाही पण आहेत बखर लेखनामध्ये. म्हणजे बखर हा प्रकार हा स्वतःमध्ये एक स्वतंत्र प्रकार आहे, त्याला तुम्ही कोणत्या दावणीला नाही बांधू शकत की बखर हा फक्त इतिहास लेखनाच्या प्रेरणेमधून निर्माण झालेला आहे किंवा बखर हा फक्त वीरांचा पराक्रम वर्णन निर्माण करण्याच्या प्रेरणेमधून निर्माण झालेला असं नाही आहे. बखर हा वेगवेगळ्या गोष्टी वर्णन करण्यासाठी वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या प्रेरणेने वेगवेगळ्या काळांमध्ये बखरी लिहिलेल्या आहेत, त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इतिहास लेखनाची जी प्रेरणा आहे, आता ही प्रेरणा आली कुठून किंवा कोणी म्हणलं की इतिहास लेखनाची प्रेरणा आहे बखरीच्या मागे, तर त्याचं एक उदाहरण आहे विका राजवाडे. विका राजवाड्यांनी असं म्हणलेलं आहे की इतिहास लेखनांसाठीच बखरीची निर्मिती झाली. म्हणजे विका राजवाड्यांना असं वाटतं की बखर या लेखन प्रकाराची निर्मिती फक्त आणि फक्त इतिहास लेखन करण्यासाठीच झाली. विका राजवाडे पुढेही असं म्हणतात की मुसलमानांच्या तवारीखा पाहून मराठ्यांना बखरी लिहिण्याचा प्रघात पडला, मराठी भाषेमध्ये बखरी लिहिण्याचा प्रघात पडला. त्या काळी राजांकडे बखर लिहिण्यासाठी एक खास प्रकारचे लोक असत, त्यांना बखरनवीस असं म्हणत असत आणि या लोकांचा मूळचा व्यवसायच किंवा या लोकांचं आपण जे म्हणतो की मूळचं प्रोफेशनच की बखर लिहिणं हेच प्रोफेशन आहे. मग आता जरी विका राजवाड्यांचं हे म्हणणं आपण लक्षात घेतलं की बाबा इतिहास लिहिण्यासाठीच बखरीची निर्मिती झाली आहे, राजांच्या पदरी बखर लिहिण्यासाठी बखरनवीस असत, तवारीखा पाहून मुसलमानांच्या मराठ्यांनी बखर लिहायला सुरुवात केली, जर हे सगळं खरं असेल तर मग शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये एक पण बखर लिहिलेली आपल्याला का आढळत नाही, किंवा शहाजीराजांच्या किंवा मालोजीराजांच्या हयातीमध्ये पण आपल्याला एक पण बखर लिहिलेली का आढळत नाही. शहाजीराजांचा कालखंड किंवा शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे तो इतिहास लेखनाचा कालखंड नाही आहे काय. शहाजीराजांच्या पदरी तर भरपूर दरबारी कवी होते, विद्वान होते, पंडित होते. शिवाजी महाराजांच्या पदरी पण भरपूर विद्वान होते, पंडित होते. या लोकांनी कधी बखरी लिहिल्या नाहीत, त्यांनी बखरी लिहिल्या नाहीत. याचं कारण काय आहे की जर इतिहास लेखनासाठीच बखरी लिहिल्या जात असतील आणि बखरी लिहिण्यासाठी बखरनवीस नावाचे लोक पदरी बाळगले जात असतील तर मग शहाजीराजांच्या पदरीच्या 2 बखरनवीसांनी आणि शिवाजी महाराजांच्या पदरच्या 2 बखरनवीसांनी पण बखरी लिहायला असायला पाहिजेत, पण त्यांनी ते लिहिलेले नाही आहेत. याचा अर्थ असा होतो की इतिहास निर्मितीसाठी किंवा इतिहास लेखन करण्यासाठी बखरींची निर्मिती झालेली नाही आहे. बखरी इतिहास सांगण्यासाठी लिहिल्या गेल्या ही गोष्ट खरी आहे, पण इतिहास लेखनाची प्रेरणा म्हणजे इतिहास लिहायचा असेल तर बखरीमध्येच लिहायचं अशा अर्थाने बखरी लिहिल्या गेलेल्या नाही आहेत. याच्यावर डॉक्टर रवी हिरवाळकर यांनी पण स्वतःचं एक मत सांगितलेलं आहे की राज्य शासनाचे आदर्श, त्यानंतर मुसलमानांची संस्कृती आणि फारसी भाषा यांचा परिणाम होऊन बखरींची निर्मिती अपरिहार्यपणे झाली आहे असं रवी हिरवाळकर म्हणतात. साध्या भाषेमध्ये याचा अर्थ काय होतो की पूर्वीच्या काळामध्ये मुसलमानांचं राज्य होतं, परकीयांचं राज्य होतं, फारसी भाषा जी होती ती राज्यकारभाराची भाषा होती.
त्यामुळे फारसी मुसलमानांची संस्कृती आणि फारसी भाषेचा प्रभाव हा मराठी समाजावर फार मोठ्या प्रमाणात पडला आणि त्या प्रभावाचा अपरिहार्य परिणाम असा झाला की मुसलमानांच्या तवारीखांसारखेच मराठ्यांनी बकरी लिहायला सुरुवात केली, असं रवी हेरवडकरांचं मत आहे. पण एखादी गोष्ट इथं विचार करण्याचा मुद्दा हा आहे की एखादी गोष्ट अपरिहार्यपणे होणं आणि एखादी गोष्ट अनुकरणातून होणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आता मला काही मार्गच नाही म्हणून मी बकरी लिहायला लागलो, अशी परिस्थिती त्या काळी होती का? नव्हती. त्या काळी इतरही बरेच लेखन प्रकार अस्तित्वात होते, त्यामुळे ते पण लिहिले जाऊ शकत होते. मग एखाद्या गोष्टीचं मला अनुकरण करायचं तर मी मुसलमानांच्या तवारीखांचंच अनुकरण करू का? नाही, अजूनही काही गोष्टी मला अनुकरण करण्यासाठी होत्या. एखादा नवीन लेखन प्रकार मला साहित्य निर्माण करायचं असेल तर त्या काळी. त्यामुळे हे पण जे म्हणतात हेरवाडकर साहेब की अपरिहार्यपणे बकरी निर्माण झाल्या, हे चुकीचं आहे. बकरी अपरिहार्यपणे निर्माण झाल्या नाही, त्या काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेल्या आहे. हा प्रकार काळाच्या ओघामध्ये जन्माला आलेला आहे. वर्षानुवर्ष युगानुयुग एक तो डेव्हलप होत गेलेला आहे. म्हणजे 13व्या शतकापासून या ना त्या स्वरूपामध्ये काही ना काहीतरी लिहिलं जात होतं. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, शिवकालीन कालखंडामध्ये बकरी या उत्कर्षाला पोचल्या, त्यांच्या म्हणजे उत्कर्षाला नाही, ऊर्जिता अवस्थेला आल्या. म्हणजे हा बखर लिखाण प्रकार जो शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी लिहिला जात होता तो शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ऊर्जिता अवस्थेला आला आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये उत्कर्ष अवस्थेला पोचला. याचा अर्थ काय आहे की अपरिहार्य होतं बखर लिहिणं म्हणून बकरी निर्माण झालेल्या नाही आहेत, अनुकरण करायचं होतं म्हणून बकरी निर्माण झालेल्या नाही आहेत, इतिहास लेखन करायचं होतं म्हणून त्याच्यासाठी बकरी निर्माण झालेली नाही आहेत, बकरी आधीपासून निर्माण झालेले आहेत. इतिहास लेखन हा अनेक प्रेरणांमधल्या बकरींमधली एक प्रेरणा आहे, पण फक्त इतिहास लेखनासाठी बकरी निर्माण झालेली नाही आहेत. पुढचा जो मुद्दा मगाशी मी बोललो होतो की वीरांच्या पराक्रमाची प्रेरणा देण्यासाठी बकरी निर्माण झालेल्या आहेत. डॉक्टर ग म ग्रामोपाध्ये असं म्हणतात की बखर लेखनाची प्रेरणा शिवकालातील वीरयुगात आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये युद्ध झाली, नवीन नवीन लोक समोर आले, नवीन नवीन शूरवीर समोर आले, त्याच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जाऊ लागले. त्यामुळे या वीरांचा गौरव करण्यासाठी एक नवीन लेखन प्रकार उदयास आला, त्याला असं म्हणतात की बखर. मग हे गोष्ट पण तितकीशी खरी नाही, कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की 13व्या शतकापासून ज्याला आपण बखर म्हणतो असं काही ना काही लिहिलं जात होतं. ते लिहिलं जात होतं याचे पुरावे पण आहेत. शिवपूर्वकालीन बकरी देखील आहे, जसं मी मागच्या भागामध्ये वर्णन केलं आणि त्यांची नावं पण सांगितलेली आहेत. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये बखर हा प्रकार जन्माला आलेला नाही आहे किंवा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये फक्त वीरांच्या पराक्रमाचं वर्णन करायचं म्हणून बकरी जन्माला आलेलं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की वीरांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यासाठी देखील शिवकालीन कालखंडामध्ये पोवाडा नावाचा एक प्रकार अस्तित्वात होताच की वीरांच्या पराक्रमाचा पोवाडा गायला जायचा. मग बखर हा वेगळा प्रकार अस्तित्वात आणायची काय गरज आहे? जर तो अस्तित्वात नसेलच तर आणण्याची काय गरज आहे? हा एक मुद्दा आहे. पोवाडा गायला तर भागणार नाही आहे का? तर हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर सारांश असा निघतो की बकरी शिवपूर्वकालीन कालखंडापासूनच अस्तित्वात होत्या, पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो पोवाडा हा प्रकार वीरांचा पराक्रम गाण्यासाठी वापरला जायचा तो पद्यात्मक होता, तो वर्बली गाण्यासाठी किंवा मुखातून गाण्यासाठी उपयुक्त होता. पण जर भावी पिढीला आपल्याला एखाद्या वीराच्या पराक्रमाचं वर्णन करून सांगायचं म्हणलं तर ते कुठल्या तरी लिखाणामध्ये लिहिलं पाहिजे, लिखाण प्रकारामध्ये लिहिलं पाहिजे. त्यावेळेला पूर्वपार काळापासून जो लिखाण प्रकार चालला होता बखर, तो प्रकारामध्ये ह्या वीरांच्या पराक्रमाचं वर्णन करणं तत्कालीन लेखकांना जास्त सोपं होतं. त्याच्यामुळं आपल्याला या बकरी शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ऊर्जिता अवस्थेला आलेल्या आढळतात. आणि ह्या ऊर्जिता अवस्था शब्द मी अशासाठी वापरतो आहे कारण आधीच तो प्रकार अस्तित्वात होता, त्याला चालना मिळाली शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये असं मला म्हणायचं आहे. पण चालना मिळणं आणि तो प्रकार उत्कर्षाला पोचतं की असं झालेलं नाही की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जवळजवळ 20-25 तरी योद्धे आपल्याला माहिती आहेत. तानाजी मालुसरे, त्यानंतर बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, अजून आपण कितीतरी वीरांची नावं घेऊ शकतो की हे वीर आपल्याला माहिती आहेत. या वीरांचा इतिहास सांगायचं म्हणलं असतं आणि जर या वीरांचा इतिहास सांगण्यासाठी बखर हाच एकमेव प्रकार त्यावेळेला उपलब्ध असताना किंवा निर्माण केला गेला असता तर ह्या सगळ्या वीरांची माहिती सांगणाऱ्या बकरी त्या काळातच निर्माण झाल्या असत्या. पण इतिहास बघितला तर आपल्याला काय दिसतं की शिवाजी महाराजांच्या जीवन कालखंडामध्ये फक्त 2च बकरी निर्माण झालेल्या आहेत. तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये चरित्राची माहिती देणारी किंवा पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या 2च बकरी निर्माण झालेल्या आहेत, त्या पण शिवाजी महाराजांच्या निर्माण झालेल्या आहेत. मग बखर प्रकार जर शिवकालीन कालखंडामध्ये निर्माण झाला असता जसं ग म ग्रामोपाध्ये साहेब म्हणतात तसं आणि फक्त वीरांचा पराक्रम वर्णन करण्यासाठी निर्माण झाला असता तर एकापेक्षा जास्त बकरी आपल्याला शिवकालीन कालखंडामध्ये दिसल्या असत्या, शिवाजी महाराजांच्या हयातीत दिसल्या असत्या, शिवाजी महाराजांच्या जन्ममृत्यूच्या मागे पुढे 50-100 वर्षे दिसल्या असत्या. पण आपल्याला 2च बकरी दिसतात. याच्यावरून हे सिद्ध होतं की असा काही प्रकार त्या कालखंडामध्ये निर्माण झाला नाही. तर बकरींचं उगमस्थान किंवा बकरींची प्रेरणा
हे वीरांचा पराक्रम वर्णन करणं हा नाही आहे. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की वीरांचं पराक्रम वर्णन करण्याचं पोवाडा हेच मुख्य साधन तेव्हाही होतं आणि आजही आहे. म्हणजे पोवाड्यामध्ये जेवढ्या परिणामकारकरित्या आपण वीरांचा पराक्रम वर्णन करून सांगू शकतो तेवढा आपण बकरीमध्ये तो परिणाम बोलताना आणू शकत नाही. पण हा पद्य प्रकार गद्य प्रकारामध्ये वळता करायचा झाल्यास तो बकरीमध्ये आपण लिहून ठेवू शकतो भावी पिढीसाठी. त्यामुळे वीरांचं पराक्रमचं वर्णन प्रथमतः पोवाड्यामध्ये आलं आणि त्याच्यानंतर त्याचा गद्य प्रकार म्हणून बकर हा लेखन प्रकार अस्तित्वात आला नाही, तर तो आधीच अस्तित्वात होता. तो आत्मसात केला गेला आणि नंतर हळूहळू पेशव्यांच्या कालखंडामध्ये बकरीला उत्कर्षाला बकरी स्वतःच्या कालखंडाच्या म्हणजे बकरी उत्कर्षाला पोहोचल्या असं मी म्हणतो. म्हणजे जास्तीत जास्त बकरी पेशवेकालीन कालखंडामध्ये लिहिल्या गेल्या. कारण शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जो प्रघात पडला की पराक्रमांचं वर्णन गद्य स्वरूपात पद्य स्वरूपात करायचं असेल तर पोवाडा, गद्य स्वरूपात करायचं असेल तर बकर, आणि तीच जी काही एक परंपरागत हे चालली परंपरा पुढे चालली ती पेशवेकालीन लेखकांनी पुढे चालवली आणि पेशवेकालीन कालखंडामध्ये पुष्कळ बकरी लिहिल्या गेल्या. त्यामुळे इथे पण आपण असं म्हणू शकत नाही की बकरींच्या मागची प्रेरणा ही वीरांचं पराक्रम वर्णन करणं एवढीच फक्त आहे. दुसऱ्याही प्रेरणा असू शकतात. आता तिसरा जो मुद्दा सांगितला जातो तो आहे की बकरींच्या लिखाणामागे धर्मरक्षणाची प्रेरणा आहे. असं का म्हणलं जातं तर ज्या काळामध्ये बकरी लिहिल्या गेल्या तो कालखंड तुम्ही डोळ्यासमोर आणा की त्या कालखंडामध्ये धर्माचं स्थान राजाच्या आयुष्यामध्ये, राज्याच्या आयुष्यामध्ये, त्यानंतर प्रजेच्या आयुष्यामध्ये, सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यामध्ये धर्माचं स्थान फार वरचं होतं. धर्म आचरणाला फार महत्त्व होतं. धर्माचे जे काही नियम होते, संकेत होते त्यांना फार महत्त्व होतं. लोक धर्मासाठी जीव देत पण असत आणि जीव घेत पण असत. इथपर्यंत धर्माचं अस्तित्व लोकांच्या तळागाळामध्ये मनामध्ये रुजलेलं होतं. त्यामुळं हे धर्माचं जे महत्त्व सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात होतं ते लिखाणात उतरणं साहजिक आहे. त्या काळामध्ये बखरच नाही, कुठलीही पुस्तकं जर लिहिली गेलेली तुम्ही पाहिली असतील त्या प्रत्येक पुस्तकामध्ये धर्मविषयक काही ना काहीतरी माहिती आहे, धर्मविषयक गुणगान आहे, त्या धर्माच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या धर्माच्या महापुरुषांचे गोडवे गायलेले आहेत. ह्या गोष्टी त्या कालखंडामध्ये गरजेच्या होत्या कारण त्या कालखंडामध्ये धर्मच तेवढा मनुष्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा होता. त्यामुळे बकरींमध्ये धर्माचं वर्णन येतं किंवा म्हणून बकरी या धर्म रक्षणाच्या प्रेरणेने लिहिल्या गेल्या आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. कारण इतरही पुस्तकांमध्ये धर्माचं तेवढंच वर्णन येतं, लिखाण येतं. त्याचं कारण काय, आपण कुठलंही पुस्तक लिहिताना आजही वरती श्री गणेशायन नमः लिहितो. म्हणजे लग्नाची पत्रिका लिहिताना आपण श्री गणेशायन नमः लिहितो कारण अजून आपल्या आयुष्यामध्ये तेवढं का होईना धर्माचं महत्त्व अजून पण शिल्लक राहिलेलं आहे आधुनिक काळामध्ये. त्या काळामध्ये ते खूपच होतं. म्हणून बकरीदमध्ये धर्मविषयक उल्लेख किंवा महापुरुषांचे उल्लेख हिंदू धर्मातल्या किंवा इतर धर्मातल्या जास्त आढळून येतात. पण याचा अर्थ असा नाही की हे उल्लेख आढळून येतात, वर्णनं आढळून येतात, जी तुलना केली जाते महापुरुषांशी, शिवाजी महाराजांची तुलना भगवान शंकराशी केली जाते. याचा अर्थ असा होत नाही की या बकरी लिहिल्या गेलेल्या आहेत ते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लिहिल्या गेलेल्या आहेत. किंवा बऱ्याचदा असं म्हटलं जातं की महाराजे जे वर्णन करत असतात, राजे महाराजे, ते बोलताना धर्माची भाषा बोलत असत. पण जेव्हा युद्धाचा प्रसंग येत असे किंवा जेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रसंग येत असे तेव्हा ते धर्म गुंडाळून बाजूला ठेवत असत आणि स्वतःच्या सोयीचा विचार करत असत. त्यामुळे धर्मरक्षणाच्या किती पण मोठ्या बाता एखाद्या राजाने किंवा बकरकाराने त्या एखाद्या बकरीमध्ये मारल्या असतील तरी त्याला तितकासा काही अर्थ नाही आहे. धर्मरक्षणाची प्रेरणा बकर निर्माण होण्यामागं नाही आहे. मग आता याच्यामधून सारांश काय घ्यायचा आपण की पहिला सारांश हा आहे की बकर ही इतिहास लेखनाची प्रेरणा म्हणून निर्माण झालेल्या नाही आहेत की इतिहास लिहिला जावा किंवा इतिहास कशामध्ये लिहायचा म्हणून एक नवीन लेखन प्रकार निर्माण झाला बकर, असं नाही. तो पूर्वीपासून अस्तित्वात होता आणि त्याला इतिहासाच्या पार्श्वभूमीची जोड मिळाली किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीची जोड मिळाली आणि बकर पुढे लिहिली जाऊ लागली. वीरांचा पराक्रम सांगण्यासाठी पण बकरी लिहिल्या गेल्या नाहीत. शिवकालीन कालखंडामध्ये बकरी आधीपासून लिहिल्या जाऊ शकत होत्या. शिवकालीन कालखंडामध्ये वीरांचा पराक्रम वर्णन करण्यासाठी पोवाडा नावाचा जो प्रकार होता तो पद्य होता. आता मला गद्य स्वरूपात वर्णन करायचं असेल तर बकर हा प्रकार आत्मसात केला गेला त्याच्यासाठी आणि तो पुढे चालू राहिला. धर्मरक्षणासाठी पण बकरी लिहिल्या गेलेल्या नाही आहेत. बकरीमध्ये धर्माचा उल्लेख जास्त असला तरी पण कारण ज्यांनी त्या बकरी लिहिल्या त्या राजे महाराजांचं जर आपण पाहिलं की वर्तन किंवा पेशवाईच्या कालखंडामध्ये सर्वाधिक बकरी लिहिल्या गेल्या तर पेशवाईच्या कालखंडामध्ये तुम्ही पेशव्यांचं वर्णन बघितलं तर एका बाजूला पेशवे मुसलमान असलेल्या औरंगजेबाच्या सल्तनीला, मोगलांच्या सल्तनीला मदत करतात, निजामाच्या गळ्यामध्ये गळे घालतात. तेव्हा त्यांचा धर्म आडवा येत नाही, तेव्हा त्यांचं धर्मरक्षण आडवं येत नाही. आणि ज्या वेळेला इंग्रजांशी युद्ध करायचं असतं तेव्हा मात्र पेशव्यांच्या बकरीमध्ये धर्मरक्षणाच्या गोष्टी बोलल्या जातात. तर हा जो विरोधाभास आहे त्या विरोधाभासावरून स्पष्ट होतं की बकरी या धर्मरक्षणासाठी दिलेल्या नाही आहे. त्या काळामध्ये धर्माचंच महत्त्व किंवा प्राबल्य सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये इतकं होतं, समाजामध्ये इतकं होतं की कोणतंही लिखाण धर्माचा उल्लेख केल्याखेरीज त्या कचाट्यातून सुटू शकत नव्हतं. म्हणून बकरींमध्ये धर्म आढळून येतो. मग बकरींची प्रेरणा कुठली आहे की हे तिन्ही जर
जे विषय सांगितले जातात हे बकरींची प्रेरणा आहे, हे आपण नाकारले, तर बकरींची प्रेरणा कुठली आहे? बकरी लिहिण्यामागची प्रेरणा एकमेव ही आहे की साध्या सोप्या रसाळ भाषेमध्ये, मनाला भिडेल अशा भाषेमध्ये इतिहासाचं वर्णन करून सांगणं, चरित्राचं वर्णन करून सांगणं, यासाठी त्या काळातल्या लिखाण करता येणाऱ्या सर्व चिटणीस, वाकणीस किंवा बाकीचे जे लोक होते, विद्वान लोक होते, पंडित होते, त्यांना बखर हा प्रकार फार सोयीचा होता. मराठी भाषेमध्ये हा प्रकार असल्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत विषय पोहोचणं जास्त सोयीचं होतं. त्यामुळे एखादा ऐतिहासिक विषय सर्वसामान्य माणसांपर्यंत रसाळपणे, माधुर्याने त्यांची उत्कंठा न घालवता वाचण्याची उत्कंठा टिकवून ठेवून पोचवण्यासाठी जो प्रकार सोयीचा होता तो बखर हा प्रकार सोयीचा होता. म्हणून बखर लिहिण्याची प्रेरणा ही ऐतिहासिक घटना, त्यांची वर्णनं, ऐतिहासिक पुरुषांचं चरित्र सर्वसामान्य माणसांपर्यंत सहज, साध्या, सोप्या, रसाळ भाषेमध्ये पोचवणं ही बखर लिखाणाच्या मागची प्रेरणा होती, असं माझं मत आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया की बखरीचं ऐतिहासिक आणि वाङ्मयीन मूल्य काय? की काही लोक असं म्हणतात की बखर हे ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ नाहीच आहेत, आणि काही लोक असं म्हणतात की बखर हे पूर्णपणे वाङ्मयी देखील नाही. मग बखर आहे काय? बखर ऐतिहासिक ग्रंथ पण नाही का आणि बखर वाङ्मयी पण नाही का? बखर आहे काय? त्याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया. कोणी काही जरी म्हटलं की हे मुद्दे, कोणी किती आक्षेप घेतले बखरीवर की बखर ऐतिहासिक ग्रंथ नाही, किंवा कोणी म्हटलं की बखर हे वाङ्मयीन प्रकार पण नाही आहे, तरी पण मराठी गद्याच्या इतिहासामध्ये बखर एक मैलाचा दगड आहे. म्हणजे मराठी भाषेचा जेव्हापासून उदय झाला, मराठी भाषा जशी जशी विकसित होत गेली, मराठी भाषेमध्ये साहित्याचं जसं निर्माण होत गेलं, त्या साहित्यामधल्या लिखाण प्रकारामधला एक मैलाचा दगड हे बखर लेखन आहे. बखर लेखन जर आपण बघून टाकलं तर मगाशी मी म्हणलो तसं आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मिळणं दुरापास्त होऊन बसेल. त्यामुळे बखरीचं स्वतःचं महत्त्व आहेच, पण बखर म्हणजे केवळ इतिहास नाही आहेत आणि बखर म्हणजे केवळ वाङ्मय पण नाही आहेत. बखर कधी एकरूप अशी इतिहास बनत नाहीत. बखर म्हणजे मी काय म्हणतो ते परत एकदा समजून घ्या की बखर म्हणजे केवळ इतिहास नाही आहे आणि बखर म्हणजे केवळ वाङ्मयसुद्धा नाही. असं का नाही आहे? तर बखरी पूर्णपणे आपल्याला इतिहासाची माहिती देत नाहीत किंवा इतिहासाबद्दल तेवढे संदर्भ देत नाहीत. म्हणून बखरींना आपण एकरूप इतिहास असं म्हणू शकत नाही की इतिहासाशी एकरूप झालेलं ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आपण असं बखरींना म्हणू शकत नाही. पण त्याचबरोबर बखरी आपल्याला कोणत्याही कपोलकल्पित गोष्टी पण जास्त सांगत नाहीत, किंवा बखरी वाचताना आपल्याला असं जाणवतं की एखाद्या कवीने जरी काही अतिशयोक्ती केली असेल किंवा एखाद्या बखरकाराने लिहिताना एखाद्या गोष्टीचा विपर्यास जरी केला असेल, तरी त्याच्या मुळाशी कुठेतरी एखादा सत्याचा अंश आहे किंवा कुठेतरी सत्याशी मिळती जुळती एखादी घटना कानावर पडलेली, घडलेली आहे, त्याच्यावरून तो विपर्यास झालेला किंवा अतिशयोक्ती झालेली आहे. म्हणजे बखर ही पूर्णपणे कपोलकल्पित लिहिलेली गोष्ट आहे आणि ती टाकून दिली पाहिजे, तिचा विचारच नाही केला गेला पाहिजे, अशी देखील परिस्थिती नाही आहे. आता बखरीचं जर ऐतिहासिक मूल्य आपण विचारात घ्यायचं म्हणलं तर बखरीचं ऐतिहासिक मूल्य मी तुम्हाला मागेच सांगितलं की मराठ्यांच्या इतिहासाची माहिती जेवढी बखर नावाच्या लेखन प्रकारातून मिळते तेवढी दुसऱ्या कोणत्याही लेखन प्रकारातून मिळत नाही. बखरीचा ऐतिहासिक दर्जा जर आपण काढून टाकला आणि बखरीमध्ये जे जे काही ऐतिहासिक लिहिलेलं आहे ते सगळं आपण नाकारलं तर मग मराठ्यांच्या इतिहासातल्या भरपूर गोष्टी आपल्याला काढून टाकाव्या लागतील आणि वगळून टाकाव्या लागतील, त्या घडल्याच नाहीत असं म्हणावं लागेल. याचा अर्थ काय आहे की बखरीचं स्वतःचं एक इतिहास लेखनाचं महत्त्व आहेच, पण बखरकारांनी जेव्हा ही बखर लिहिली किंवा बखरकारांनी जेव्हा या बखरी लिहिल्या तेव्हा त्या इतिहास लेखन करण्याच्या भूमिकेतून लिहिल्या नाहीत. बखरकारांनी स्वतःला कधी इतिहासकार समजलं नाही आणि बखरकारांनी कधी स्वतःची अशी भूमिका पण इतिहासकाराची घेतली नाही की मी भावी पिढीला इतिहास सांगण्यासाठी मुद्द्यांसहित सर्व गोष्टींचा विचार करून पुराव्यानिशी ही बखर घेत आहे. अशी भूमिका बखरकारांची त्या काळामध्ये कधीही नव्हती. त्याचं कारण त्या काळामध्ये इतिहास लेखनाची कल्पना किंवा इतिहास लेखनाचं शास्त्र किंवा इतिहास लेखनाची पद्धत असा काही विचार देखील कोणाच्या मनामध्ये नव्हता. असं कोणतं शास्त्र निर्माण झालेलं नव्हतं, अशी कोणता प्रकार लिखाणामध्ये आलेला नव्हता, त्याचे काही नियम व्याकरण ठरलेलं नव्हतं. म्हणजे आज जसं आपण म्हणतो की एखाद्या पुस्तकाला संदर्भ ग्रंथ म्हणायचं तर त्याचे काही नियम आहेत, एखाद्या लेखनाला ऐतिहासिक लेखन म्हणायचं त्याचे काही नियम आहेत, एखाद्या इतिहासकाराला इतिहासकार म्हणायचं त्याने तो इतिहास कशा पद्धतीने लिहिला पाहिजे त्याचे काही नियम आहेत. असे नियम त्या काळामध्ये नव्हते. त्यामुळे बखरकारांसमोर इतिहास लिहायचा असा पहिली गोष्ट म्हणजे बखरकारांमध्ये समोर इतिहास लिहायचा हा उद्देश नव्हता. बखरकारांची इतिहास लिहिण्याची मानसिकता देखील नव्हती, कारण त्यांना त्याचं प्रशिक्षण नव्हतं आणि त्यांना त्याची गरज पण नव्हती. असं काही त्यावेळेला शास्त्र नव्हतं, बंधन पण नव्हतं. मग इतिहासकारांसमोर त्यावेळेला जर एखादं नवीन पुस्तक लिहायचं असेल किंवा कोणत्याही बखरकाराला एखादी नवीन बखर लिहायची असेल त्याच्यासमोर आदर्श काय असायचे? त्याच्यासमोर आदर्श असणार आपल्या पुराणामध्ये घडलेल्या पौराणिक गोष्टी, त्यानंतर संस्कृत ग्रंथ म्हणजे एखादा राजतरंगिणीसारखा ग्रंथ किंवा विक्रमाचरित कचरितसारखा इतिहास ग्रंथ,
पुराणं जी अस्पष्टपणे लिहिलेली गेली आहेत गोष्टी, ह्याच गोष्टी इतिहासकारांसमोर त्या काळामध्ये आदर्श असायच्या आणि आपण जे नवीन पुस्तक लिहितो ते त्या आदर्शाला धरून लिहिलं गेलं पाहिजे या धारणेतून इतिहासकार ते पुस्तक लिहित असत. बखरकारांनी पण त्या धारणेतूनच त्यांच्या बखरीमध्ये पुराणातले दाखले दिलेले आहेत. त्याच्यानंतर काही संस्कृत ग्रंथ ज्या पद्धतीने लिहिलेले आहेत त्या पद्धतीने त्या बखरी लिहिण्याचा प्रकार केलेला आहे. संबोधनं उद्बोधनं जी दिलेली आहेत ती या सगळ्या मागचे त्यांच्याकडे जे प्रकार किंवा जे आपण म्हणतो की जे साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध होतं, ज्याचा अभ्यास करून ते पुस्तक लिहू शकतील नवीन, ते संस्कृत साहित्य होतं, पुराणं होतं. त्यामुळं बकरींमध्ये याचा उल्लेख जास्त सापडतो आणि बकरींची विश्वसनीयता कमी होते, कारण पुराणातला उल्लेख दिला म्हणून एखादी गोष्ट सत्य होत नाही. इतिहासकाराच्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर मी शिवाजी महाराजांची तुलना सातवाहन राजाशी केली किंवा शिवाजी महाराजांची तुलना युधिष्ठिराशी किंवा अजून कोणाशी केली म्हणून एखादा मुद्दा सिद्ध होत नाही, त्यासाठी पुरावा असायला लागतो इतिहासकाराच्या दृष्टीने. पण बखरकाराच्या दृष्टीने जो स्वतःला इतिहासकारच समजत नाही आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून लिहितच नाही तर तो ते करू शकतो. हा एक फरक आहे बखरेमध्ये. दुसरी एक गोष्ट म्हणजे की बखरकार हे काही प्रशिक्षित लिखाण करणारे लोक नव्हते किंवा आधुनिक इतिहासकार किंवा वृत्तांत कथनकार नव्हते. त्यांना कुठली अशी परीक्षा देऊन कोणी त्या काळामध्ये बखरकार होत नसतं की आपल्याकडे आता परीक्षा असते की तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल, तुम्हाला UPSCची परीक्षा द्यावी लागते किंवा तुम्हाला MPSCची परीक्षा द्यावी लागते. ती परीक्षा दिल्यावरच तुम्ही त्या अधिकाराच्या पदावर बसू शकता. तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर B.Ed D.Ed करावं लागतं. तसं कोणालाही त्या काळामध्ये बखरकार व्हायचं असेल तर कुठली परीक्षा नव्हती, कोणता असा एखाद्या प्रकारचा कोर्स नव्हता की तो तुम्ही कोर्स केला की तुम्ही बखरकार झालात, तुम्हाला अधिकृतरित्या ते पद मिळालं. मग बकरी लिहित कोण असत? जर राजराजवाड्यांच्या पदरी जे चिटणीस लोक असत, जे बखरनवीस लोक असत, हे लोक जे राजराजवाड्यांची जी काही कामं करत असत, पत्रलिखाणाची किंवा महसुलाची पत्र लिहिण्याची बाकीच्या गोष्टींची, याच लोकांना राजे लोक असा आग्रह करत असत की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी लिहा किंवा तुम्ही बखर लिहा. म्हणजे राजाराम महाराजांनी सभासदाला आग्रह केला की तुम्ही महाराजांच्या दरबारामध्ये होता म्हणून तुम्ही बखर लिहा. सभासदाने बखर लिहायचा कोर्स केला होता म्हणून राजाराम महाराजांनी सभासदाला बखर लिहायला सांगितलेलं नाही आहे. हा मुद्दा उचलण्याचं कारण काय आहे की बखरकारांकडे इतिहासकार म्हणून बघणं हे चुकीचं आहे. म्हणजे बकरी लिहिणाऱ्या माणसाकडे इतिहासकार म्हणून बघणंच चुकीचं आहे. तो इतिहासकार नव्हताच. तो बखरकार असणारचा पण काही त्यावेळेला त्याला कुठला कोर्स केला नव्हता किंवा वृत्तांतकार होण्यासाठी किंवा इतिहासकार होण्यासाठी पण त्याने कुठला कोर्स केलेला नव्हता. ती एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला तिच्या धन्याने आज्ञा केली किंवा राजाने आज्ञा केली, मालकाने आज्ञा केली की तुम्ही विद्वान आहात, या विषयातले जाणकार आहात, तुम्ही एक ग्रंथ लिहून काढा. मग त्या व्यक्तीने उपलब्ध सामग्री जी त्या व्यक्तीला सापडली, जे काही संस्कृत ग्रंथ सापडले, आजूबाजूची IQ माहिती सापडली, जे काही 4-5 कागदपत्र सापडली, त्या कागदपत्रांचा आधार घेऊन स्वतःच्या मनाला वाटेल असा, म्हणजे स्वतःच्या मनाला वाटेल तसा नाही, स्वतःच्या मनाला जशा पद्धतीने चांगल्या प्रकारे लिहिता येईल किंवा स्वतःच्या मनाला त्याची जशी सजावट आरास करता येईल ती सगळी करून, साहित्यिक सजावट किंवा साहित्यिक आरास करता येईल ती सगळी करून ते पुस्तक लिहून काढलेलं आहे किंवा सिद्धीला नेलेलं आहे. आणि हे पुस्तक लिहिताना त्याने हा पण विचार केव्हा केला नव्हता की भावी पिढ्या येतील आणि माझ्या पुस्तकाला इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून बघतील आणि माझ्या पुस्तकातून इतिहास शिकण्याचा प्रयत्न करत असतील. त्यावेळेला बखरकार जेव्हा तो बखर लिहित असे त्याचा उद्देश फक्त एवढाच असे की ही घडलेली घटना रंजकपणे जनतेसमोर सांगावी, म्हणजे जनता ती वाचेल अशा प्रकारे ते पुस्तक लिहावं. त्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये प्रचलित असणारे पुराणातले दाखले द्यावेत आणि ज्याच्या आज्ञेनं हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याला तो ग्रंथ ऐकून आनंद वाटेल अशा पद्धतीचा ग्रंथ लिहावा. म्हणजे मी राजा आहे आणि मी माझ्या हाताखालच्या चिटणीसाला म्हटलं की तुम्ही माझं चरित्र लिहा, तर माझ्या कानांना सुखावेल, मला ऐकायला बरं वाटेल अशा प्रकारचं चरित्र लिहिणं हा बखरकारांचा उद्देश होता. भावी पिढ्यांना इतिहास शिकवणं हा बखरकारांचा उद्देश नव्हता. बखरकार इतिहासकार नव्हते. त्यामुळे बखरकारांकडे त्या नजरेने नाही बघितलं पाहिजे. त्या नजरेनं बघितलं तर मग त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही ठेवली काय पाहिजे बखरकारांकडून. मग आता हे जर सगळं नाही करायचं तर मग नेमकं या बकरीनं म्हणायचं काय? या बकरी म्हणजे आहेत काय? तर प्राध्यापक श्री शेनोलीकर यांनी थोडक्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं खूप चांगल्या प्रकारे एका वाक्यामध्ये. ते असं म्हणतात की बकरींना इतिहास न म्हणता ऐतिहासिक कथा असं म्हणावं. आणि मला स्वतःला पण हे म्हणणं मान्य आहे की बकरींना आपण काय म्हणलं पाहिजे की इतिहास नाही म्हणलं पाहिजे. बकरींमध्ये इतिहास नाही पण आहे. ज्या काही घटना आहेत, वर्णनं आहेत, जर आपण इतिहास लेखनाच्या मार्गाने बघितलं, पुराव्यानिशी संदर्भानिशी बघितलं, त्याचे पुरावे नाहीत, संदर्भ नाहीत, कधीकधी तारखा पण जुळत नाहीत, त्यामुळे आपण त्याला इतिहास म्हणू शकत नाही. पण आपण बकरींना ऐतिहासिक कथा मात्र नक्कीच म्हणू शकतो की इतिहासावर आधारित कथा, इतिहासावर आधारित पुस्तक. हे बकरीचं काय आहे? थोडक्यामध्ये वर्णन आहे. आता हे झालं बकरीविषयी. तर आता बकरींचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर बकरी या मराठ्यांच्या इतिहासाचं एक कलात्मक अंग आहेत. बरोबर.
बकरी या मराठ्यांच्या इतिहासाचं, त्यानंतर मराठ्यांच्या साहित्याचं एक कलात्मक अंग आहेत. त्या शास्त्रीय अंग नाही आहेत. शास्त्रीय अंग नाही आहेत म्हणजे इतिहास लेखन ज्या शास्त्रीय पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने बकरी लिहिलेल्या नाहीत, त्या अंगाने नाही आहेत. पण त्याच्यामुळे बकरींची कलात्मकता कमी होत नाही. सर्वस्वी प्रमाणभूत जरी आपण बकरी मानल्या नाहीत इतिहास लेखनासाठी, तरी इतिहास समजून घेण्यासाठी बकरी मार्गदर्शक आहे. ही गोष्ट तर खरीच आहे की जरी त्या इतिहासाचा आपण आधारस्तंभ मानल्या नाहीत किंवा इतिहासाचा पुरावा देणाऱ्या गोष्टी म्हणून आपण बकरींना मान्यता दिली नाही, विश्वसनीय पुरावा म्हणून, तरी पण इतिहासाबद्दल गोष्टी आपल्याला बऱ्याच मार्गदर्शन करतात आणि त्या बकरीतल्या गोष्टी दुसऱ्या पुराव्यांशी तपासून पाहिल्यानंतर त्यांची सत्य असत्यता देखील आपल्याला तपासून पाहता येते. त्यामुळं निव्वळ बकरीवर भिस्त ठेवून जर एखाद्या माणसाने इतिहास लिहिला तर तो इतिहास चुकीचा होण्याची शक्यता आहे. कारण बकरकारानेच मुळामध्ये तो इतिहास म्हणून लिहिलेला नाही आहे. बकरकारच स्वतःला इतिहासकार समजत नाही, बकरकारानेच तो इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला नाही आहे. तर मग मी काय केलं की बकर हा इतिहास आहे असं समजून जर मी इतिहास लिहायला लागलो किंवा बकरकाराने त्या बकरीमध्ये एखादं वाक्य लिहिलं आहे ते ऐतिहासिक वाक्य म्हणून मी समाजासमोर मांडायला लागलो, तर त्याने समाजामध्ये मला तेढे पसरवायचे एवढंच सिद्ध होतं. मला सत्य पसरवायचं नाही, मला असत्य पसरवायचं. माझं असत्य दडपण्यासाठी किंवा माझा असत्य समाजावर लादण्यासाठी मला तो बकरीचा संदर्भ द्यायचा आहे, हे त्याच्यातून सिद्ध होतं. बकरीवर विश्वास ठेवून जर तुम्ही इतिहास लिहिला तर तो चुकीचाच इतिहास लिहिला जाईल. पण इतिहास लिहिण्यासाठी जर तुम्ही बकरी मार्गदर्शक म्हणून वापरल्या तर तुम्हाला इतिहास लिहिण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्याची मदत होऊ शकते. हा त्याचा काय आहे, एक सारांश आहे की बकरींना आपण ऐतिहासिक मानावं का बकरींना आपण वाङ्मयीन मानावं. आता ऐतिहासिक जरी आपण बाजूला ठेवला संदर्भ की बकरींचं ऐतिहासिक महत्त्व आपण बाजूला ठेवूया, आता बकरींचं काही वाङ्मयीन महत्त्व तरी आहे का, की जर आपण असं म्हणलं की बकरी या ऐतिहासिक पुरावे होऊ शकत नाहीत म्हणून बकरींना आपण खारिज करून टाकलं, तर मग बकरी मराठी वाङ्मयामध्ये ज्याला आपण साहित्य प्रकार म्हणतो त्या साहित्य प्रकारामध्ये तरी का होईना बकरींचं काही स्वतःचं वैशिष्ट्य आहे का, तर त्याचं उत्तर आहे होय आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. आजच्या घडीला फक्त आपण काय केलं पाहिजे की बकरींकडं बघताना आपण आजच्या कालखंडानुसार नाही बघितलं पाहिजे. आपण काय करतो की आज जे साहित्याचे निकष आहेत ते आपण बकरींना लावायला बघतो. पण बकरी लिहिल्या गेल्यात 15व्या शतकामध्ये, तेव्हा लिहिण्याचे निकष वेगळे होते, तेव्हा साहित्याचे निकष वेगळे होते. त्या काळातल्या साहित्याच्या निकषांचा विचार करून आपण बकरींचा विचार केला पाहिजे. आपण आजच्या काळातले निकष लावून विचार नाही केला पाहिजे. म्हणजे आज आपण बकरींना आपण खोटं म्हणतो, त्याचं कारण काय, आपण आजचे इतिहासाचे निकष बकरींना लावतो की इतिहास आजच्या काळामध्ये असा लिहिला गेला पाहिजे असं म्हणलं जातं. पण त्या काळातले निकष काय होते इतिहास लिहिण्याचे, जर त्या काळातल्या निकषांचा आपण विचार केला तर बकरी इतिहासाच्या मापदंडांवर पूर्णपणे खऱ्या उतरतात. की 17व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये, 15व्या शतकामध्ये कशा पद्धतीनं इतिहासाचं वर्णन करावं तर ते बकरीमध्ये लिहिले तशा पद्धतीने वर्णन करावं असं प्रघातच होतं. त्यामुळे बकरींकडे बघताना आपण कधी आजच्या काळातून नाही बघितलं पाहिजे, आपण बकरीच्या काळामध्ये जाऊन बघितलं पाहिजे. म्हणजे बकरींचं आपल्याला खरं रूप कळेल आणि ते बकरींवर खोटे नाटे आरोप होणार नाहीत किंवा आपण त्यांचं खरं स्वरूप दडपून टाकणार नाही. काय होतं की बकरी या ऐतिहासिक ग्रंथ नाही आहेत असं एकदा म्हटलं की बकरींमध्ये जे जे काही चांगलं आहे ते चांगलं पण आपण कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकून देतो, आपण त्याचा विचारच करत नाही. कारण हे होतं की बकरींना आपण ऐतिहासिक ग्रंथ मानत नाही, कारण आपण आजच्या काळातले निकष लावतो, तेव्हाच्या काळातले निकष लावत नाही. त्याच्यामुळे बकरीमधला चांगुलपणा, बकरीमधली कलात्मकता हे आपल्या कधी समोरच येत नाही. आता बकरकाराबद्दल जर तुम्ही विचार केला की बकर लिहितो का अशा प्रकारे, तर बकरकार काय करतो की बकरकार फक्त लेखक नसतो, बकरकार हा इतिहासकार नाहीच आहे आपण मान्य केलं, पण बकरकार फक्त लेखक देखील नाही आहे. म्हणजे की पगारी लेखक तर नाहीच आहे, नाही तो की याने पैसे दिले म्हणून त्याने बकर लिहिले असं नाही. त्याला स्वतःला पण लिहिण्याची उर्मी आहे, त्याला स्वतःला पण लिहावंसं वाटतं, त्याच्याकडे स्वतःकडे पण लिहिण्याचं काही ना काहीतरी एक अंग आहे. त्याच्याबरोबर बकरकार हा आपण जर बघितलं तर प्रामुख्याने तो कुठल्या तरी राजकीय नेत्याशी संबंधित असतो, एखाद्या राजाशी संबंधित असतो, राजाच्या दरबारामध्ये असतो. त्यामुळे त्याला ते मुत्सद्देगिरीचं पण भान असतं की राजकीय दरबारामध्ये जी मुत्सद्देगिरी चालते ती मुत्सद्देगिरी काय असते. सातत्याने राजदरबारामध्ये आयुष्य गेल्यामुळं भूतकाळामध्ये काय झालं आणि भविष्यकाळामध्ये काय होऊ शकतं याचं पण बकरकाराला चांगल्या प्रकारे ज्ञान असतं, जे आपल्याला त्याच्या बकरीमध्ये दिसून येतं, जे बकरकार वर्णन करतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर बकरकार जो असतो तो ज्या राजाने त्याला बकर लिहायला सांगितली आहे त्या राजाचं मन जाणणारा असतो की मग या राजाने मला ही बकर लिहायला का सांगितली, हा उद्देश काय आहे, कुठल्या उद्देशाने मला बकर लिहायला सांगितली आहे, तो उद्देश जाणून त्या प्रकारे तो लेखन करत असतो. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक गुणांनी युक्त असा माणूस बकरकार होतो. जरी तो इतिहासकार नसला तरी त्याच्यातले हे गुण आपण नाकारू शकत नाही आणि ह्या गुणांनी युक्त असल्याखेरीज कोणी व्यक्ती बकर लिहू पण शकत नाही. सगळ्यात पहिला जो गुण आपण याच्यामध्ये जर घ्यायचा म्हटलं विचारामध्ये, तो सगळ्यात पहिला गुण काय असतो की ज्याला आपण म्हणतो की वर्णविषयाशी तादात्म्यता असं म्हणलं जातं. वर्णविषयाशी तादात्म्यता म्हणजे काय की ज्या विषयाचं वर्णन करायचं आहे त्या विषयामध्ये बकरकार तल्लीन होऊन जातो, तो वर्णन करतो.
म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर एखादा भक्त जसा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातो आणि देहभान विसरतो, तसा बखरकार हा बखर लिहिताना देहभान विसरून गेलेला आपल्याला आढळतो. तो असा लिहितो जसं काही तो स्वतः तिथं उपस्थित आहे. तो असा लिहितो की एखाद्या गोष्टीचं त्याला अतीव दुःख झालेलं, तो असा लिहितो की त्याला आनंदाचं भरता आलेलं एखादी गोष्ट चांगली झाल्यानंतर. म्हणजे तो त्या विषयाशी एवढा तादात्म्य पावतो, अशा प्रकारे ओघवत्या भाषेमध्ये बखर लिहितो की ती आजही आपल्याला ऐकावीशी वाटते, आजही आपल्याला परत परत ती वाचावीशी वाटते. मग हे जे काही बखरकाराचं एक कसब आहे की त्या विषयाशी जुळवून घेण्याचं, ते कसब आपण नाकारू शकत नाही. म्हणजे बखरींमध्ये हे कसब नेहमी आढळतं की बखरी आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जातात, बखरी आपल्याला त्या सृष्टीमध्ये घेऊन जातात. जेव्हा तुम्ही बखर वाचायला लागता तेव्हा इतिहास हा मुद्दा जर बाजूला ठेवला तुम्ही की मला या बखरीमध्ये इतिहास शोधायचा नाही, पण मी ग्रंथ म्हणून जर बखर वाचायला लागलो तर मी त्या बखरीमध्ये हरवून जातो. हे कौशल्य कोणाचं आहे? बखरकाराचं आहे. त्याला आपण बखरकारांना श्रेय दिलं पाहिजे. आणि हे बखरीचं वैशिष्ट्य पण आहे हे आपण मान्य केलं पाहिजे की बखरी काय करतात, आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेतात, आपल्याला सम्मोहित करून टाकतात जेव्हा आपण बखर वाचायला लागतो त्यावेळेला. म्हणजे आता जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं म्हटलं तर बखरीमध्ये वीररस आणि करुण रस हे आढळतात. कारण बखरी लिहिल्या जातात वीरांचं पराक्रम वर्णन करण्यासाठी. प्रामुख्याने आपण म्हटलं की त्याच्यासाठी लिहिल्या जात नसल्या तरी बहुतेक बखरी या वीरांचं पराक्रम वर्णन करण्यासाठीच लिहिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बखरीमध्ये वीररस हा प्रामुख्याने आहे. त्यामुळे बखरी, बाकीच्या ज्या बखरी लिहिल्या गेल्या आहेत काही त्या पराभवाचं वर्णन करण्यासाठी लिहिलेल्या आहेत, युद्धाचं वर्णन करण्यासाठी लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये करुण रस पण बखरीमध्ये येतो. याच्या व्यतिरिक्त अद्भुत, भयानक, बिभत्स, रौद्र अशा प्रकारचे वेगवेगळे रस जे आपल्या आयुष्यामध्ये आपण अनुभवतो, साहित्यामध्ये अनुभवतो, ते रस पण आपल्याला काय होतात बखरीमध्ये आढळून येतात आणि बखर लिखाणाला संपन्न बनवतात. म्हणजे जर तुम्ही आठवून बघा की दत्ताजी शिंदेचा वध ही जी घटना रंगवलेली आहे बखरीमध्ये, ती घटना वाचताना आजही आपल्या अंगावर काटे येतात किंवा आजही आपल्याला मन आपलं दुःखी होतं. दत्ताजी शिंदेची ज्या पद्धतीनं हत्या झाली किंवा दत्ताजी शिंदेचा जो बाणेदारपणा आहे, बचेंगे तो और भी लढेंगे आपण म्हणतो, हे जे बखरीमध्ये वर्णन केलेले म्हणून आज माझ्या मनाला ते भिडत आहे. बळवंतराव मेहेंदळे ज्या पद्धतीनं पडले युद्धामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. विश्वासराव भाऊ पानिपतच्या युद्धामध्ये लढता लढता पडले त्याचं जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन माझ्या मनामध्ये करुण भाव निर्माण करतं, माझ्या मनामध्ये एक रिकामापणा निर्माण करतं. हे बखरीच्या लिखाणाचं कौशल्य आहे. बखर लिहिणाऱ्याचं पण कौशल्य आहे आणि बखर नावाच्या लेखन प्रकाराचं पण कौशल्य आहे. म्हणजे बखर हा किती ताकदीचा लेखन प्रकार आहे याचा तुम्ही विचार करा. त्याचबरोबर बखरीचं एक निवेदन कौशल्य, म्हणजे बखरकार घटना आपल्याला वर्णन करून सांगतो त्यावेळी तो काय करतो की ती निवेदन करून आपल्याला सांगत असतो. बखरकार आपल्याला एखाद्या गोष्टीचे आठवण सांगत असतो, एखाद्या गोष्टीचं वर्णन सांगत असतो, तेव्हा तो भूमिका काय घेतो, तो भूमिका अशी घेतो की वाचकाशी तो संवाद साधतो आहे. तो संवाद बखरकार कोणत्या भूमिकेतून साधतो किंवा कोणत्या रूपाने साधतो, तर तो निवेदकाच्या रूपाने बखरकार काय करत असतो, संवाद साधत असतो. ती मांडणी जशी असते संवादाची, ती मांडणी एवढी आकर्षक असते बखरीमध्ये, एवढी साधी सोपी सरळ रसाळ भाषेमध्ये असते, कधी वीर रसामध्ये असते, कधी करुण रसामध्ये असते. ती आपल्याला बखरीशी जोडून ठेवते. बखर काय करते की आपल्या मनामध्ये आपण बखर वाचायला सुरुवात केल्यानंतर जो काही बखरीचा विषय असेल त्याच्याबद्दल उत्कंठा निर्माण करते पुढे पुढे वाचण्याची, आणि बखर संपेपर्यंत ती उत्कंठा आपल्या मनामध्ये टिकून राहते. उत्तम उदाहरण याचं सभासदाची बखर आहे. तुम्ही वाचा, तुम्ही वाचायला सुरुवात केल्यापासून ती बखर संपेपर्यंत आपल्या मनामध्ये उत्कंठा आणि विस्मय हे दोन भाव दाटून येतात. उत्कंठा याच्यासाठी की पुढे काय होणार आहे, आणि विस्मय याच्यासाठी की सभासदांनी ती रचनाच अशी केलेली आहे की शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला काय वाटायला लागतं, एक विस्मयकारी आयुष्य वाटायला लागतं. म्हणजे हे काय आहे, हे लेखन प्रकाराचं वैशिष्ट्य आहे, ही या लेखन प्रकाराची क्षमता आहे, हे ते लिहिणाऱ्याचं कौशल्य आहे. त्यामुळे या लेखन प्रकारामध्ये इतिहासाचा अंश कमी असला किंवा इतिहासाच्या दृष्टीने पुरावे मिळत नसतील तरी एक वाङ्मयीन प्रकार, लेखन प्रकार म्हणून आपण बखरीला कमी लेखू शकत नाही. बखर हा सर्वसामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेणारा अत्यंत शक्तिशाली वाङ्मयीन प्रकार आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर बखरकाराची जर आपण भाषाशैली बघितली तर बखरकाराची जी भाषाशैली आहे ती कुणी चोरी नाही केलेली त्याने कुठून. म्हणजे जरी आपण म्हणलं की बखरी यात मुसलमानांच्या तवारीखांचं पाहून किंवा मुसलमानांच्या तवारीखांचं अनुकरण करून बखर हा प्रकार मराठीमध्ये जरी रूढ झालेला असला तरी बखर लिहिणाऱ्या कुठल्याही बखरकाराने पर्शियन भाषेमध्ये जशा प्रकारे तवारीखा लिहिल्या जातात किंवा पर्शियन भाषाकार ज्या भाषाशैलीमध्ये तवारीखा लिहितात त्या भाषाशैलीमध्ये कुठली बखर लिहिलेली नाही. म्हणजे बखर आल्या जरी असल्या तवारीखांवरून तरी बखर लिहिण्याची जी भाषाशैली आहे ती त्या बखरकाराची स्वतःची भाषाशैली आहे. तो स्वतःच्या भाषाशैलीमध्ये बखर लिहितो, तो कोणाचंही अनुकरण करत नाही, तो स्वतःची एक नवीन शैली निर्माण करतो बखरीमधले प्रसंग उभे करण्यासाठी. ही जी शैली आहे ही शैली त्याच्या अंतःकरणातून निर्माण होते.
म्हणजे सभासदाच्या बकरीमध्ये कितीही व्यंग असली किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कितीही कमतरता असल्या तरी सभासद शिवाजी महाराजांबद्दल ज्या प्रेमाने आणि आत्मीयतेने बोलतो ती भाषाशैली जी आहे, ते शब्द जे आहे, ते वर्णन जे आहे त्याचं स्वतःच आहे. याच्यामुळे बकरीला काय होतं, एक स्वतंत्र स्वरूप प्राप्त होतं. याच्यामुळे बखर आणि वाचणारा वाचक याच्यामध्ये एक एकरूपता निर्माण होते. ज्या व्यक्तीबद्दल ती बखर लिहिलेली आहे चरित्र सांगण्याबद्दल, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देखील आपल्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु निर्माण होत नाही. ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी कोण घेतं, बखरकार लिहितो. आणि बखर ह्या लेखन प्रकारामध्ये या सगळ्या गोष्टी अत्यंत उठावदार होतात. या गोष्टी कृत्रिम किंवा वरच्या होत नाहीत. म्हणजे आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की अमुक तमुक राजांनी आज्ञा दिली म्हणून बखरकाराने बखर लिहिली. म्हणजे राजाराम महाराजांनी आज्ञा केली सभासदाला की तुम्ही आता शिवाजी महाराजांच्या दरबारातले जुने जाणते लोक आहात, तर तुम्ही शिवाजी महाराजांवरची बखर लिहून काढा. आता फक्त राजाराम महाराजांनी आज्ञा केली आणि राजाराम महाराज पैसे देतात म्हणून जर कृष्णाजी आनंद सभासदाने पैशासाठी बखर लिहिली असती तर ती बखर एवढी आपल्या मनाचा ठाव घेणारी झाली नसती. ती कृत्रिम झाली असती, ती वरवरची झाली असती. ती बखर म्हणजे वृत्तांत झाली असते. पण सभासदाने जी बखर लिहिलेली आहे ती बखर वृत्तांत झालेली नाही आहे, ती साध्यंत वृत्तांत झालेली आहे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र निर्माण करणारं ते एक वाङ्मय प्रकार तो एक तयार झालेला आहे, एक वाङ्मय निर्माण झालेलं आहे, चित्र निर्माण करणारं ते बखर म्हणजे एक वाङ्मय निर्माण झालं आहे अशा प्रकारचं की आपल्याला ते ठाव घेऊन ठेवेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बखर जरी कोणाच्या आज्ञेवरून एखाद्या बखरकाराने लिहिली तरी ते फक्त निमित्त असतं बखर लिहिण्याचं. जेव्हा बखरकार ती बखर लिहायला लागतो तेव्हा तो ती उत्स्फूर्तपणे लिहितो. आणि बखरकाराच्या मनामध्ये ती जी उत्स्फूर्तता असते ती उत्स्फूर्तता पेलण्या एवढी भाषाशैली आणि लवचिकता बखर नावाच्या लिखाण प्रकारामध्ये आहे. म्हणून बखर हा लिखाण प्रकार प्रामुख्यानं इतिहासविषयक किंवा ऐतिहासिक गोष्टींविषयक वापरला जातो. ऐतिहासिक व्यक्तींचं चरित्र निर्माण करण्यासाठी वापरला जातो. बकरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुख्यपणे बकरीमध्ये प्रसाद, ओज, माधुर्य हे जे गुण आहेत किंवा हे जे रस आहेत हे आपल्याला आढळून येतात लिहिताना. बखर ही नेहमी ओजस्वी असते, बखरमध्ये नेहमी तेजस्वी असते. ती ज्या व्यक्तीचं वर्णन करते तिचं अत्यंत ती व्यक्ती आपल्याला ओजस्वी वाटायला लागते. शिवाजी महाराज जर तुम्ही सभासदाची बखर वाचली तर तुम्हाला अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी जाणवू लागतात. सभासदाच्या भाषेमध्ये जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांकडे बघता त्यावेळेला जेव्हा सभासद एखाद्या गोष्टीचं गुणगान करतो किंवा कोणताही बखरकार एखाद्या चांगल्या गोष्टीचं गुणगान करतो तेव्हा त्याच्या बोलण्यामधलं जे माधुर्य असतं ते माधुर्य आपल्याला आकर्षित करून घेतं. ही जी विषय आणि लेखन पद्धती आहे की जी आत्ता मी सगळी वैशिष्ट्ये सांगितली, ही जी विषय आणि लेखन पद्धती आहे ही विषय आणि लेखन पद्धती बखरीला मराठी भाषेमध्ये एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार बनवतो. ही लेखन, ही भाषाशैली, ही वैशिष्ट्य, ही निवेदनशैली, ही वाचकाशी जोडण्याची, स्वतःला जोडून घेण्याची हातोटी दुसऱ्या कोणत्याही लेखन प्रकारामध्ये बखरी इतकी आढळत नाही मराठी भाषेतल्या. म्हणून बखरीचं स्वतःचं महत्त्व आहे आणि बखर एक स्वतंत्र भाषा प्रकार आहे. आता याच्यामध्ये काय आहे की हा फक्त एक भाषा प्रकार नाही आहे, बखर फक्त लिहायचं पुस्तक नाही आहे. तर बखर ही बखरकारासाठी एक सजवण्याची गोष्ट आहे. म्हणजे एखादा विषय घेतला की बाबा मला एखाद्या राजाचं चरित्र लिहायचं आहे किंवा मला एखाद्या युद्धाचं वर्णन करायचं आहे, ते वर्णन अशा प्रकारे केलं जातं, अशा प्रकारे त्यामध्ये व्याकरण वापरलं जातं, अलंकार वापरले जातात, काव्य वापरलं जातं, काही ठिकाणी भाषा अशा प्रकारे मार्मिक वापरली जाते की ती फुलून येतो, तो विषय फुलून येतो, तो विषय सजवला जातो वेगवेगळ्या भाषेच्या वैशिष्ट्याने आणि कौशल्याने. आणि बखर ही एक सजवलेली गोष्ट आहे, म्हणजे बखर ही लिहिण्याची गोष्ट नाही. जर आज मी जरी एखादा विषय बखर म्हणून लिहायचं ठरवलं, मी असं ठरवलं की बखर या लेखन प्रकारामध्ये मी एखादा इतिहास मांडेन, तर तो इतिहास मला फक्त मुद्देसूद मांडायचा नाही, तर मला तो इतिहास सजवायचा पण आहे. तो मी माझ्या भाषाशैलीने सजवेन, मी माझ्या व्याकरणाने सजवेन, मी माझ्या अनुभवाने सजवेन, मी मला व्यक्त करण्याच्या पद्धतीने सजवेन. समोरच्या माणसाला तो बखर प्रकार सुंदर वाटला पाहिजे, तो लिखाण सुंदर वाटलं पाहिजे, ते मनाला भिडणारं वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे की हा मला काहीतरी एक साहित्याचा प्रसाद मिळालेला आहे, अशा प्रकारचं वाटलं पाहिजे. म्हणजे बखर ही फक्त लिहिण्याची गोष्ट राहत नाही. जेव्हा तुम्ही बकरीशी तादात्म्य पावता तेव्हा बखर ही सजवण्याची गोष्ट होऊन जाते. आणि बखरकार हा पण असतो, हा बखरकार जो बखर लिहितो तो बऱ्याचदा नेणिवेच्या पातळीवर तो बखर लिहितो. म्हणजे आपण असं म्हणतो की तो अनकॉन्शियस माइंडमध्ये असतो. म्हणजे एखादा साधू संत जेव्हा असतो, ज्या बकरी आपण पाहतो की जेव्हा बकरी आज आपल्या मनाचा ठाव घेतात, त्या बकरी तुम्ही पहा, त्या बकरी तुम्ही डोळ्यासमोर आणा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल या बकरी डोळ्यासमोर आणल्यानंतर की तो प्रसंग जसाच्या तसा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे पानिपतची बखर जर तुम्ही वाचली, त्याच्यामध्ये बखरकारानं जे वर्णन केलेलं आहे मराठ्यांचं पराभवाचं, ते वर्णन ऐकलं की आजही आपल्या अंगावर काटा येतो, मनामध्ये आपल्या नैराश्य दाटून येतं, डिप्रेशन येतं कुठेतरी. त्या ज्या पद्धतीनं मराठ्यांचा पराभव झाला त्याचं आजही आपल्याला डिप्रेशन येतं, वाईट वाटतं, चीड येते. आणि ती जी मराठ्यांवर वेळ ओढवलेली आहे ती वेळ ओढवली आणि आपण आज काही करू शकत नाही. आपल्याला असं वाटतं त्या काळामध्ये मी असतो तर मी ही वेळ ओढवू दिली नसती.
म्हणजे एवढं जिवंत चित्रण बखरकार त्याचं करतो. तर ते बखरकार ते चित्रण करण्यासाठी तो ते नेणिवेच्या पातळीमध्ये करत असतो. म्हणजे तो एवढा अनकॉन्शियस झालेला असतो की तो मनातल्या मनामध्ये तो स्वतःला त्या काळामध्ये घेऊन गेलेला असतो. ज्या वेळेला पानिपतची बखर लिहिली गेली त्यावेळेला काही पानिपतचं युद्ध झालं नव्हतं, त्याच्या आधी झालं होतं. बखर लिहिणाऱ्या बखरकाराने स्वतःला त्या ठिकाणी तो घेऊन गेला उपलब्ध माहितीच्या आधारे, की त्यांना असा विचार लागला की तो स्वतःच तिथं उपलब्ध आहे. तो त्याच्या डोळ्यांनी बघतोय की कशा रीतीनं मराठ्यांचा पराभव होतोय, कशा रीतीनं मराठे हारतायत, कशा रीतीनं घोडी मरून पडतायत, कशा रीतीनं अन्न पाण्यापासून माणसं तळपडून मारतायत, कशा रीतीनं फरफट होते, कशा रीतीनं माणसांना कैदी बनवलं जातं आणि पराभव विजयी होण्याची पूर्ण क्षमता असून पण कशा रीतीने एक लाजिरवाना पराभव पत्करावा लागतोय, हे सगळं जसं काही बखरकार तिथं उपस्थित होता असं तो स्वप्नात गेल्यासारखा, नेणिवेच्या पातळीवर गेल्यासारखा तिथं जाऊन ते पाहिल्यासारखं तो आपल्याला वर्णन करून सांगतो. म्हणून आज आपल्याला त्या गोष्टीची तीव्रता तेवढी समजते. काय पराभव झाला म्हणजे काय झालं. जर एका वाक्यामध्ये कोणी लिहिलं असतं की पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्याचा पराभव झाला, विषय संपला, आपल्याला त्या गोष्टीचं तेवढं भान येणार नाही का, आपल्याला त्या गोष्टीचं तेवढं महत्त्व कळणार नाही, त्या गोष्टीचं तेवढं गांभीर्य समजणार नाही. पण बखरकार तिथे नेणिवेच्या पातळीवर जाऊन स्वतः तिथे उपस्थित असल्यासारखं त्या तेवढं तल्लीन होऊन ते लिहितो. आणि जे तल्लीन होऊन ते लिहितो ते पेलण्याची बखर या लेखन प्रकाराची पण तेवढीच ताकद आहे. ते बखर या लेखन प्रकारामध्ये तो जे काही लिहितो ते सजून येतं, ते फुलून येतं, ते मनाला भावतं, ते मनाला विचलित करतं, मनाला केव्हा केव्हा वाईट पण वाटतं त्या गोष्टीचं झालेल्या घटनेबद्दल. ही बखरीची एक आपण म्हणतो खासियत आहे की बखर काय करते, कोणतेही घटनाक्रम चैतन्यमयी रूपामध्ये सजीव स्वरूपात चैतन्यमयी भाषेत आपल्यासमोर निर्माण करते. त्यामुळं जर कोणी असं मला विचारलं तर बखर हा ऐतिहासिक मूल्य बखरीला किती आहे, तर मी म्हणेन की बखरीला ऐतिहासिक मूल्य फार नाही आहे. तुम्ही बखरीवर आधारित इतिहास लिहू शकत नाही, कदाचित तो खोटा ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही बखरींना प्रमाणभूत ग्रंथ मानू शकत नाही इतिहास लिहिण्यासाठी, पण तुम्ही बखरींना मार्गदर्शक ग्रंथ मानू शकता. घ्या, मी काहीतरी इतिहास लिहितो त्यासाठी माझी बखरींची मला मदत होईल, एवढंच बखरींचं ऐतिहासिक मूल्य. मग बखरींचं वाङ्मयीन मूल्य किती आहे, खूप आहे. म्हणजे मराठी भाषेचा विचार केला तर आजही आपण बघतो की आज बखरी लिहिल्या जात नाहीत, म्हणजे ऐतिहासिक ग्रंथ लिहिले जातात, त्या लिखाणावर बखरींची छाप आहे. जर ती छाप काढून टाकली त्या ऐतिहासिक ग्रंथामधून, आज मराठी ऐतिहासिक ग्रंथ जे लिहिले जातात त्याच्यामधून, तर आपल्याला ते ऐतिहासिक ग्रंथ पण वाचायचे वाटणार नाही. म्हणजे परकीय लोकांचे नेपोलियन बोनापार्ट असेल किंवा अजून कोणी गॅरिबाल्डी असेल किंवा अजून कोणी असेल, जे दुसऱ्या भाषेतले दुसऱ्या देशातले लोक आहेत, त्यांचं आपण चरित्र जे वाचतो ते चरित्र आणि मराठ्यांचे ऐतिहासिक नेत्यांची किंवा राजांची चरित्र आपण वाचतो, ते वाचताना आपला जो फरक जाणवतो, फरक बखरींमधला फरक आहे. कारण त्या भाषांमध्ये बखरींसारखा लेखन प्रकार नाही आहे, म्हणून ते जे इतिहास लेखन केलं जातं ते वृत्तांत असल्यासारखं वाटतं. आणि मराठी भाषेला बखरीचा पाया आहे, मराठी भाषेला बखर लेखनाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आज आपण जे इतिहास लेखन करतो ते इतिहासाच्या नियमाप्रमाणे काटेकोर असलं तरी पण आपल्या मनाला जिवंत करणारं वाटतं, कारण त्याच्यामागे बखरीची लेखनशैली आज जिवंत आहे कुठे नाही कुठेतरी. हे बखरीचं वाङ्मयीन महत्त्व आहे. आता हे झालं ऐतिहासिक आणि वाङ्मयीन महत्त्वाबद्दल. शेवटचा मुद्दा घेऊयात, व्हिडिओ मोठा झाला आहे तरी पण, की बखरींची विश्वसनीयता किती आहे. की जसं मी म्हटलं मगाशी तसं आता थोडक्यामध्ये सांगतो की सगळे मुद्दे कवर झालेले, या मुद्द्याबद्दल जास्त बोलण्याची काही गरज नाही आहे. की बखर ही सुरुवातीला इतिहास म्हणून येत असते, म्हणजे बखरीची सुरुवात कुठला तरी इतिहास सांगण्यासाठी, कुठलं तरी युद्ध सांगण्यासाठी, कुठल्या ऐतिहासिक माणसाची माहिती सांगण्यासाठी जरी बखर लिहिली जात असली तरी ऐतिहासिक पुरावा जर आपण म्हणलं किंवा ऐतिहासिक प्रामाण्य आपण म्हणलं तर त्याने बखरीला काही फारसं महत्त्व नाही. की बखरीमध्ये तुम्ही ऐतिहासिक पुरावा शोधायला जाल तुम्हाला मिळणार नाही. हां, पण बखर ऐतिहासिक माणसाबद्दल लिहिली गेले का, होय, पण त्याचा पुरावा तुम्हाला बखरीमध्ये सापडेल का, काही संदर्भ सापडेल का, नाही. जी गोष्ट माहिती आहे ती लिहिली आहे, ती रंगवून लिहिलेली, सादर करून लिहिलेली. त्यामुळे ऐतिहासिक पुराव्याच्या दृष्टीने बखरीचं महत्त्व कमी आहे, वाङ्मयीन महत्त्व खूप आहे. त्यामुळे काय होतं की एक ऐतिहासिक पत्र जसं मानलं जातं की हे अस्सल पत्र आहे, त्याला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढं महत्त्व बखरीमध्ये एखादं वर्णन आलं असेल तर त्याला दिलं जात नाही. असं समजलं जातं की कदाचित ही कवी कल्पना पण असू शकते, कदाचित बखरकाराने कुठेतरी ऐकलेली गोष्ट पण असू शकते. कारण बखरकाराने इतिहासाच्या भूमिकेतून लिहिलंच नाही, बखरकार स्वतःला इतिहासकार समजतच नाही आहे, तर त्यानं जे काही लिहिलं ते खरं का मानावं. म्हणून एखाद्या ऐतिहासिक अस्सल पत्राला बखरीपेक्षा जास्त महत्त्व आहे. त्याच्यानंतर बखरींबद्दल हे गैरसमज पसरण्याचं कारण हे आहे की बखर सजवण्याच्या आणि बखर रंगवण्याच्या नादामध्ये कधीकधी बखरींमध्ये आख्यायिका आणि दंतकथांचा भरणा जास्त होतो. मग त्या काळामध्ये ज्या आख्यायिका असतात कर्णोपकर्णी पसरलेल्या, ज्यांचा काही पुरावा नसतो पण विषयाशी संबंधित असतात, त्या बखरकार त्याच्या बखरीमध्ये घेतो. वेगवेगळ्या ज्या दंतकथा पसरलेल्या असतात त्या दंतकथा बखरकार त्याच्या बखरीमध्ये घेतो, पण त्याच्या विषयाशी निगडीत. त्याने काय होतं की बखर मनोरंजक व्हायला मदत होते, बखर सजायला मदत होते, पण बखरीचं ऐतिहासिक सत्यता परखून घेण्याची किंवा इतिहासाच्या कसोटीवर पुरावा तपासण्याची बखरीची
ताकद कमी होते, बकरीचं ऐतिहासिक मूल्य कमी होतं. दुसरी गोष्ट हे आहे की सत्य हे इतिहासाचं अनुष्ठान आहे असं आपण म्हणतो. म्हणजे इतिहास जर काही तुम्हाला शोधायचा असेल किंवा इतिहास जर काही तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्ही सत्याशी प्रामाणिक राहिला पाहिजे, तुम्ही सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी जेव्हा इतिहास शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा माझा भाव किंवा माझा विचार हा नसतो की मला मनोरंजन मिळावं, मला मनाला सुख मिळावं, मला चांगलं पुस्तक वाचल्याचं समाधान मिळावं, हा माझ्या मनामध्ये विचार नसतो. इतिहासाचा जेव्हा तुम्ही शोध घेता तेव्हा तुम्ही नेहमी सत्याचा शोध घेत असता. मग सत्य तुम्हाला बकरीमध्ये कमीच सापडतं किंवा सापडलं तरी कुठल्या तरी दंतकथेच्या आख्यायिकेच्या रूपामध्ये सापडतं ज्याचे पुरावे सापडत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की इतिहासकाराला या बकरी अप्रामाणिक वाटायला लागतात. कारण इतिहासकाराची दृष्टी ही नेहमी वस्तुनिष्ठ दृष्टी असते. इतिहासकाराला असं वाटतं की जे घडलं आहे ते लिहावं, जे खरं आहे ते लिहावं, ज्याचा पुरावा आहे ते लिहावं, विनाकारण दंतकथा आख्यायिका टाकू नयेत, नको त्या गोष्टी अफवा टाकू नयेत आणि ती पुस्तकं रंगू नये जेणेकरून समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. ही इतिहासकाराची भूमिका असते. पण मुळात बखरकार स्वतःला इतिहासकार समजतच नाही, त्यामुळे बखरकाराला या गोष्टीचा विचार करायची गरज नाही आणि या गोष्टी बकरींमध्ये येतात. दुसरी गोष्ट ही आहे की कशाला बकर म्हणणार. जुन्या काळामध्ये अशी प्रघात होता की जवळजवळ 18व्या शतकापर्यंत मला असं वाटतं की मराठ्यांच्या भाषेमध्ये कुठलंही पुस्तक लिहिलं गेलं इतिहासाच्या संदर्भात तर त्याला बकर म्हणलं जायचं. म्हणजे ग्रँड डपनी पण सर्व मराठ्यांच्या इतिहासाची संसाधनं गोळा केली आणि एक नवीन पुस्तक लिहिलं, त्याला पण मराठीमध्ये ग्रँड डपने लिहिलेली मराठ्यांची बकर असं म्हणलं गेलं. आता त्या ग्रँड डपने मराठ्यांची बकर थोडी लिहिली आहे, तेव्हा ग्रँड डपच्या लेखनामध्ये आणि बकरच्या लेखनामध्ये किती फरक आहे. बकर हा जो लेखन प्रकार आहे त्या लेखन प्रकाराच्या नियमामध्ये ग्रँड डपने त्याचं पुस्तक लिहिलेलं नाही. पण समाजामध्ये एक अशी धारणा पसरली त्या काळामध्ये की इतिहासाशी संबंधित काही लिहिलं गेलं तर त्याला बकर म्हणायचं. मग परकीय लेखकांना किंवा अमराठी लेखकांना असं वाटायला लागलं की मराठ्यांचा इतिहास म्हणजे बकरीमध्ये जो लिहिला गेला तोच इतिहास आहे आणि बकरीमध्ये तर पुरावे मिळत नाहीत, त्यामुळे बकरी ऐतिहासिकदृष्ट्या काही एक कामाच्या नाही आहेत. हा एक काय झाला की बकरीलाच इतिहास आणि इतिहासाचाच बकरी समजण्यामुळं बकरींचं नाव खराब होण्यासाठी हा एक मुद्दा फार मोठं कारणीभूत झालेला आहे. आपण हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की बकरी इतिहास लेखनासाठी लिहिलेल्या नाहीत, बकरकार स्वतःला इतिहास लेखक समजत नाहीत, त्याचा इतिहास सांगण्याचा उद्देश पण नाही, त्याला जे काही वर्णन करायचं आहे ते मनापासून वर्णन करता यावं म्हणून त्याने ती बकर लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये इतिहासाचा भाग आहे, इतिहासाचा त्याला काही ना काहीतरी मागे धागा आहे, पण तो इतिहासाचा धागा इतिहास लेखन करण्यासाठी त्याने पकडलेला नाही आहे, तो त्याच्या बकरीच्या चरित्रनायकाचा धागा आहे म्हणून इतिहासामध्ये येतो. म्हणून हे एक समज आणि गैरसमज आपण बकरींबद्दलचे दूर केले पाहिजेत. आता ही गोष्ट जी त्या काळामध्ये झाली म्हणजे ग्रँड डपला आपण म्हणतो की इतिहासकारांची काही प्रेरणा आहे किंवा आता मी एक मराठी माणूस आहे, मला बकर लिहावीशी वाटते किंवा मला बकर समजते किंवा माझं शिवाजी महाराजांबद्दल जे प्रेम आहे, मला जी आत्मीयता वाटते, मला ती बकर सजवावीशी वाटते, ते कुठल्या परकीय माणसाला तेवढी आत्मीयता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये तेवढा बकरीचा आत्मा येणार नाही, कारण त्याला ते शिवाजी महाराज तेवढे स्वतःचे वाटणार नाही. त्यामुळे ग्रँड डपसारख्या माणसाला किंवा एल्फिस्टनसारख्या माणसाला यांनी किती पुस्तकं जरी लिहिली आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकाला स्वतःला नाव दिलं की मराठ्यांची बकर, तरी त्यांनी लिहिलेली पुस्तकं बकर होऊ शकत नाहीत. आणि ज्या पुस्तकाला बकर नाव आहे ते प्रत्येक पुस्तक इतिहासाचा संदर्भ ग्रंथ होऊ शकत नाही, ही पण त्याच्या पुढची गोष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा एक सारांश जर आपण या गोष्टीचं सगळं काढायचं म्हटलं की आत्ता जे काही बोललो त्याचं जर मी म्हटलं की आपल्याला सारांश पाहिजे, सारांश याचा सगळ्यांचा एकच आहे की बकरी माणसांनी वाचाव्यात, पण जोपर्यंत नवीन पुरावा उपलब्ध होत नाही तोपर्यंत बकरीमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा. म्हणजे बकरीमध्ये एखादी गोष्ट लिहिलेली असेल आणि ती गोष्ट खरी का खोटी हे दाखवणारं एखादं पत्र सापडत नाही, एखादा शिलालेख सापडत नाही, दुसऱ्या कुठल्या तरी परकीय इतिहासकाराच्या एखाद्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन सापडत नाही, तोपर्यंत बकरीमध्ये जे लिहिलं ते आपण खरं मानून चालावं. पण त्या बकरीचा मध्ये जे काही लिहिलं आहे त्याच्याशी वेगळं असं काहीतरी सापडलं, एखादं पत्र सापडलं, पुराव्यानिशी ते खरं आहे असं सापडलं, तर पण आपण बकरीमध्ये जे लिहिलं आहे ते मनोरंजनात्मक घ्यावं, ते इतिहास म्हणून घेऊ नये. पण जोपर्यंत काही पुरावा सापडत नाही बकरीमध्ये लिहिलं हे खोटं आहे, तोपर्यंत आपण काही प्रमाणात का होईना पण विश्वास ठेवून चालावं की हां असं काहीतरी झालेलं असावं. म्हणजे बकरीमध्ये पावनखिंडीच्या लढाईचं वर्णन केलेलं आहे, ते पावनखिंडीची लढाईसारखा काहीतरी प्रकार झालेला असावा एवढा तरी आपण विश्वास धरून चालावं जोपर्यंत पुरावा सापडत नाही की पावनखिंडीची लढाई कशा प्रकारे झाली त्याची. दुसरा मुद्दा असा आहे की बकरीमधली एखादी गोष्ट नवीन पुराव्याच्या आधारे खोटी ठरेपर्यंत आपण ती नाकारू नये. आत्ता मी म्हणलं आहे तसं, कारण ती गोष्ट जर आपण मुळातून नाकारली तर मग ती गोष्टच अस्तित्वातून मराठ्यांच्या इतिहासातून आपल्याला कट करावी लागेल, कारण त्या गोष्टीचं वर्णन करणारं दुसरं बकर सोडून दुसरं कुठलं पुस्तकच आपल्याकडे आज काय अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे बकरीमध्ये एखादी गोष्ट आहे आणि ती बकर खोटी आहे, तिच्यामध्ये इतिहासाचा अंश नाही म्हणून आपण ती नाकारायची म्हणली
तर आपल्यालाच समस्या निर्माण होण्याचा शक्यता आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत पुराव्याने बकरीतली एखादी गोष्ट खोटी ठरत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट नाकारली नाही पाहिजे. त्याच्या पुढचा एक गोष्ट ही आहे की बकर जरी इतिहास समजून घेण्यासाठी किंवा खरा इतिहास समजून घेण्यासाठी बकरी उपयोगी पडत नसली तरी इतिहासाचं चित्रण समजून घेण्यासाठी आपल्याला बकर उपयोगी पडते. की ज्या पद्धतीने इतिहासाचं चित्रण किंवा लढायांचं चित्रण किंवा वर्णन बकरीमध्ये केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला थोडं त्याचं व्यापकता किंवा त्या विषयाची खोली किंवा गांभीर्यता लक्षात यायला मदत होते. की मराठी माणसाला किंवा त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या लोकांनी ज्या लढाया बघितल्या होत्या त्याच्यासाठी त्या लढायांचं महत्त्व काय होतं हे बकरींच्या चित्रणामधून आपल्याला समजतं. तरी पण आपण असं म्हणतो की बकरीच्या मजकुरांवर आपण पूर्णपणे विसंबून राहू नये इतिहासाच्या बाबतीत. जर तुम्ही इतिहास संशोधक असाल तर बकरीमध्ये अमुक एक गोष्टी लिहिली म्हणून विसंबून राहू नका. आणि जर तुम्ही इतिहास संशोधक नसाल जरी पण तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की अमुक अमुक बकरीमध्ये लिहिले म्हणून मी म्हणतो ते खरं आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण पुष्कळ आपल्या महाराष्ट्रामध्ये असं चालतं की मी स्वतःला काहीतरी मोठा शहाणा समजतो आणि मी माझ्या मनाला येईल तो इतिहास लोकांना सांगत चाललेलो असतो आणि कोणी मला मध्ये येऊन टोकतं का हो तुम्ही म्हणता ते खरं कशावरून. मी म्हणतो अमुक एका बकरीमध्ये लिहिले. पण समजून घ्या बकरीमध्ये लिहिले म्हणून ते खरं होत नाही जोपर्यंत त्याला एखादा पुरावा सापडत नाही की ते बकरीमध्ये लिहिलं आहे ते खरं याला पुरावा सापडत नाही तोपर्यंत. पण समोरचा माणूस तुम्हाला हे सांगत नाही तो तुमच्या तोंडाला पट्टी लावायला बकरीचं नाव सांगून मोकळा होतो आपण चुपचाप बसतो. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की बकरीतून तुम्ही पूर्णपणे बकरीवर तुम्ही विसंबून राहू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की बकरीमध्ये एखाद्या गोष्टीचं ऐतिहासिक गोष्टीचं निवेदन केलेलं असतं आणि प्रत्यक्षात जी घटना घडलेली असते त्याच्यामध्ये बऱ्याच तफावत आढळून येते. आपल्याला बऱ्याचदा तफावत आढळून येते त्या दोन प्रसंगांमध्ये. मग बकरीमध्ये जे वर्णन केले ते आणि प्रत्यक्षात ती घटना घडली ती. आता प्रत्यक्षात ती घटना घडली ती मला कळली कशी काय. मी युरोपियन संशोधनं वाचली, मी पर्शियन ग्रंथ वाचले, मी पत्र वाचली, मी अजून प्रकारे शिलालेख वगैरे वाचले. मग मला कळलं की अरे नाही ही घटना बकरीमध्ये लिहिली आहे याचा अर्थ काय घटना घडली आहे खरी आहे बकरीमध्ये लिहिली ती पण बकरीमध्ये लिहिली आहे तशी घडलेली नाही आहे. तर याचं कारण काय होतं की मुळामध्ये परत तेच कारण मी मगाशी म्हटलं ते बकरकार स्वतःला इतिहासकार समजत नाही. तो काही राजाचा अधिकृत कुठला इतिहासकार नव्हता त्याकडे किंवा कोर्स न केलेला नव्हता त्याने कुठली परीक्षा दिलेली नव्हती. त्याला जे आठवलं त्या प्रसंगाबद्दल घडलेल्या प्रसंगाबद्दल त्याला जे आठवलं त्याच्या जे स्मरणशक्तीमध्ये होतं कर्णोपकरणी त्याने ज्या गोष्टी ऐकल्या दुसऱ्यांकडनं कानावर आलेल्या त्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याने लेखन केलं. म्हणून त्याच्या लेखनामध्ये तेवढा काटेकोरपणा येत नाही जेवढा काटेकोरपणा इंग्रजांच्या फॅक्टरीच्या लिखाणामध्ये येतो की इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरीमध्ये जे लिहून ठेवलं त्यामध्ये बऱ्यापैकी काटेकोरपणा आहे. IQ माहिती असली तरी पण तेवढा काटेकोरपणा बकरकाराच्या याच्यामध्ये येत नाही. कारण त्याला माहिती जे मिळते ती माहितीच अपुरी असते. त्याला जे माहितीचे सोर्स उपलब्ध असतात तेच अपुरे असतात आणि त्याची दृष्टी पण लिहिण्याची इतिहासकाराची नसते. त्यामुळं बकरीमध्ये लिहिलेली गोष्ट आणि वास्तवात घडलेला प्रसंग याच्यामध्ये बऱ्याचदा तफावत आढळू शकते. त्यामुळे कोणी मनुष्य तुम्हाला त्याचं म्हणणं खरं आहे म्हणून बकरीचा रेफरन्स देत असेल परत येतं लक्षात ठेवा. तर असं होऊ शकतं की तो स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी बकरीचा रेफरन्स देतो वास्तवात मात्र तो प्रसंग वेगळाच काहीतरी घडलेला आहे. तर तो त्याला तुम्हाला सांगायचा नाही आहे त्याला त्याचे स्वतःची शिवाजी महाराज तुमच्यावर लादायचे म्हणून तो तुम्हाला बकरीचा रेफरन्स देतो. दुसरी गोष्ट एक आहे की या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे बकरी मगाशी जसं मी म्हटलं तसं की बकरी आपण इतिहासासाठी थोडक्यामध्ये घेऊयात की सर्वस्वी आपण प्रमाणभूत मानू शकत नाही पण इतिहासासाठी आपण मार्गदर्शक मानू शकतो. म्हणजे जर तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर बकरी इतिहासाचे संदर्भ ग्रंथ नाही आहेत. तुम्ही त्यांना प्रमाण मानू शकत नाही की बकरीमध्ये लिहिले म्हणून ही गोष्ट खरी असं प्रमाण मानू शकत नाही. पण इतिहास समजून घेण्यासाठी तुम्ही बकरींना मार्गदर्शक मानू शकता. ऐतिहासिक साधन म्हणून आपण बकरींना काही मूल्य देऊ शकत नाही. म्हणजे बकरींना आपण ऐतिहासिक साधन म्हणूच शकत नाही. बकरींना आपण मराठी इतिहासाचे संदर्भ ग्रंथ म्हणूच शकत नाही ऐतिहासिकदृष्ट्या. तेवढं मूल्य बकरींचं नाही आहे. पण जी ऐतिहासिक साधनं आहेत मराठ्यांचा इतिहास सांगणारी त्यात बकरींना थोडी तरी जागा द्यावी लागते. कारण बकरींना त्यातून वगळलं तर काही काही गोष्टींनाच वगळायला लागलं आपल्या इतिहासातून असं मी मगाशी म्हणलो. त्यामुळे बकरींची इतर ऐतिहासिक साधनांमध्ये थोडी तरी कुठेतरी 1% का होईना बकरींना जागा आहे. तुम्ही बकरींना पूर्णपणे ऐतिहासिक साधनांमधून काढू शकत नाही. त्याच्यानंतर बकरींचं जे आपण म्हणतो की बकरकारामध्ये आणि इतिहासकारामध्ये एक फरक असतो की इतिहासकार नेहमी काय करत असतो की इतिहासकार वस्तुनिष्ठ इतिहास शोधत असतो जे काही लिहितो वाचतो त्याच्यामध्ये. आणि बकरकार हा वस्तुनिष्ठ इतिहासापेक्षा जास्त त्याच्या मनाला जे भावलेलं आहे त्याच्या मनाला जे भिडलेलं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून बकर ही वाङ्मय प्रकारामध्ये जास्त येते. तिचं वाङ्मयीन मूल्य वाढतं ऐतिहासिक मूल्य कमी होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटी थोडक्यामध्ये आता मला तुम्ही विचाराल की या आत्तापर्यंत एवढ्या सगळ्या आपल्या भाषणाचा जर आपण सारांश काढला तर मग बकरींना म्हणायचं काय. मराठी वाङ्मय प्रकार आहेत
खूप सशक्त वाङ्मय प्रकार आहे बकरी. बकरी नसत्या बकरी इतकाच माणसाच्या मनाला भिडणारा, वाचकाच्या मनाला भिडणारा दुसरा प्रभावी वाङ्मय प्रकार मराठीमध्ये नाही आहे कोणताही लेखन प्रकार. बकरीच सर्वस्वी आहेत प्रभावी मराठीमध्ये, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा वाङ्मय प्रकार आपण म्हटलं तर. पण बकरींचं हे वाङ्मयीन मूल्य आहे, ऐतिहासिक मूल्य बकरींचं जवळपास नाही आहे की ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ म्हणून बकरींना आपण मानू शकत नाही. मग बकरींना आपण एका वाक्यामध्ये वर्णन करायचं असेल तर मगाशी मी सांगितलं जसं प्राध्यापक हयश्री शेनोलीकरांनी फार एका वाक्यामध्ये समर्पकपणे वर्णन केलेलं आहे की बकरींना इतिहास न म्हणता तुम्ही ऐतिहासिक कथा म्हणा. मग आपण बकरींना इतिहास म्हणता का म्हणा की बकरी हा इतिहास नाहीच आहे, त्याच्यामध्ये इतिहासाचा भाग येत असला, इतिहासाचे काही प्रसंग येत असले, काही ऐतिहासिक व्यक्तींचं देखील वर्णन येत असलं तरी बकरी हा काही इतिहास नाही आहेत, त्याचे पुरावे नाही आहेत, त्याचं प्रमाण पण बकरीमध्ये मिळत नाही. हां, पण बकरींना मी ऐतिहासिक कथा म्हणू शकतो की खूप चांगल्या प्रकारे रंगवून लिहिलेल्या, सजवून लिहिलेल्या, माणसाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या, उत्कंठा वाढवणाऱ्या, विस्मय वाढवणाऱ्या, संमोहित करणाऱ्या, वाचकाला स्वतःच्या प्रेमात पाडणाऱ्या अशी एक वाङ्मय प्रकार जो आपण म्हणतो की असा एक ऐतिहासिक कथांचा वाङ्मय प्रकार म्हणजे बकर हो. इतिहास म्हणजे बकर नाही. हा माझा आत्तापर्यंतचा अभ्यासाचा सारांश आहे थोडक्यामध्ये. बाकी अजून तुमचं कुणाचं काही वेगळं मत असेल किंवा तुम्ही काही वेगळं वाचलेलं असेल किंवा अजून एखाद्या आक्षेपाबद्दल बकरीच्या तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून विचारू शकता. आत्ताच हे एवढं मी निवेदन केलं, खरं तर 1 तासामध्ये संपवायचं होतं, परत एकदा 1.5 तास झालं. पण विषयच असा आहे म्हणजे हा विषय पण कधी माझी अवस्था पण बकरकारासारखी होते. जेव्हा मी इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा मी इतिहासकाराच्या भूमिकेतून बकरकाराच्या भूमिकामध्ये जातो. म्हणजे वस्तुनिष्ठतेपेक्षा जास्त मी त्या विषयाच्या एवढ्या प्रेमात पडलेला असतो की मनापासून बोलत असतो. किती बोलावं आणि किती बोलू नये असं होऊन जातं बकरकारासारखं मला पण. त्यामुळे हा वेळ कधी वाढतो. 1 तासाचं ठरवलं तरी पण कधी 1.5 तास वगैरे वेळ होऊन जातो. त्यामुळे आज परत एकदा हा विषय मोठा झाल्याबद्दल तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा आहे. आणि हा विषय तुम्हाला कसा वाटला, मी बोलतो ते मुद्दे तुम्हाला कसे वाटले, ते तुम्हाला पटले का नाही पटले, त्याच्यामधली काही गोष्ट चुकीची आहे का किंवा तुमचं स्वतःचं काही वेगळं मत आहे का किंवा कशाप्रकारे अजून बकरींचा विचार करता येईल, बकरींचं महत्त्व सांगता येईल, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून खाली कळवा. मला त्याच्यावर चर्चा करायला नक्की आवडेल. आणि पुढच्या भागामध्ये आता इथून पुढे आपण काय करणार आहोत की मराठ्यांच्या इतिहासाची जी संशोधनं आहेत म्हणजे जी पुस्तकं लिहिली गेली आहेत मराठ्याच्या इतिहासाची माहिती देणारी, त्या प्रत्येक पुस्तकाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांचा रिव्ह्यूसाठी, आणि त्याची सुरुवात आपण बकरींपासून करणार आहोत. आणि मला वाटतं की शिवपूर्वकालीन जी पहिली बकर मराठ्यांच्या इतिहासातली मानली जाते, महिकावतीची किंवा माहीमची बकर, त्या बकरीचा रिव्ह्यू आपण उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जर काही चुकलं असेल माझं तर तेही कळवा. अजून जर आपल्याला काही मी नेहमी म्हणतो जसं की मी तुम्हाला काही मदत करू शकत असेल इतिहास संशोधनामध्ये किंवा तुम्ही मला काही मदत करू शकत असाल, मी जे एवढं मोठं आता कार्य सुरू केलं आहे की या सगळ्या गोष्टींचं, तर तेही मला कळवा. मला नक्कीच आनंद होईल बरोबर आपण सर्वांनी मिळून बरोबर काम करायला. नेहमीप्रमाणे आपण बरोबर राहूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत आपण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.